हॅलो, वेलकम बॅक टू आवर सेशन. आता आपण पुढे बघूयात रोल ऑफ रिसोर्सेस अँड केपेबिलिटीज बिल्डिंग कोअर कॉम्पिटन्सी. बरोबर आहे का? कोअर कॉम्पिटन्सी म्हणजे काय? कोअर कॉम्पिटन्सी म्हणजे स्वतःच्या प्रोडक्ट मधलं एक कोअर कॉम्पिटन्सी. कोअर कॉम्पिटन्सी म्हणजे अशी गोष्ट आणि अशा केपेबिलिटी ज्याने मला माझ्या कॉम्पिटिटर सोबत ऍडव्हान्टेज मिळतं. कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज साठी आपल्याला लागतं कोअर कॉम्पिटन्सी. कोअर कॉम्पिटन्सी काय आहे बघा? कोअर कॉम्पिटन्सी म्हणजे काय बघा? द डिफाईन कोअर कॉम्पिटन्सी ॲज द कलेक्टिव्ह लर्निंग इन ऑर्गनायझेशन इस्पेशली कोऑर्डिनेटिंग प्रोडक्शन स्किल्स अँड इंटिग्रेटिंग मल्टिपल स्ट्रीम्स ऑफ टेक्नॉलॉजीज. कोअर कॉम्पिटन्सी म्हणजे काय? सगळ्यांचं मिळून चाललेलं कोऑर्डिनेशन. म्हणजे माझे रिसोर्सेस, माझी टेक्नॉलॉजी, माझं लेबर हे सगळं एका कोऑर्डिनेशन मध्ये चाललं की मला एक कोअर कॉम्पिटन्सी डेव्हलप होते. कोअर कॉम्पिटन्सी म्हणजे काय? थोडक्यात सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं, एका कोअर मध्ये राहून सगळ्यांनी काम केलं की तुमची कॉम्पिटन्सी म्हणजे केपेबिलिटी, आपली रिसोर्सेस, आपली क्वालिटी ही इम्प्रूव्ह होते, वर येते. लक्षात आलं का? An organization's combination of technology and managerial know-how, wisdom and experience are complex set of capabilities and resources that can lead to a competitive advantage compared to a competitor. बघा, तुमची टेक्नॉलॉजी, नो हाऊ, विजडम, एक्सपिरियन्स म्हणजे मॅनेजमेंट आणि तुमची टेक्नॉलॉजी दोन्ही स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कॉम्पिटिशन पेक्षा वर राहून काम करू शकता. कॉम्पिटिशन पेक्षा जास्तीचं काम तुम्ही करू शकता, जास्त क्वालिटीचं काम करू शकता. कॉम्पिटन्सी म्हणजे काय बघायचं? कॉम्बिनेशन ऑफ स्किल्स अँड टेक्निक्स रादर दॅन इंडिव्हिज्युअल स्किल ऑर स्पेसिफिक टेक्निक्स. बघा, कॉम्पिटन्सी म्हणजे काय? 2-4 स्किल्स आहेत, 2-4 टेक्निक्स आहेत, त्याचं कॉम्बिनेशन रादर दॅन हॅव्हिंग अन इंडिव्हिज्युअल स्किल. फॉर कोअर कॉम्पिटन्सीज it is a characteristic to have combination of skills and techniques which makes the whole organization utilize the separate individual capabilities. बघा, लक्षात आलंय का? मी थोडक्यात सांगितलेले त्याचे सेपरेट केपेबिलिटीला एकत्र आणून एकत्र सगळ्यांनी एका गोल टुवर्ड्स काम करणे कोअर कॉम्पिटन्सी. Therefore, core competencies cannot be built on one capability or single technological know-how. Instead, it has to be the integration of many resources. बघा, सगळ्या रिसोर्सेसनी एकत्र येऊन काम करणे, that is your core competency. The optimal way to define is to consider it as a sum of 5 to 15 areas of developed expertise. बघा, साधारण बरेच जे डेव्हलप एरियाज असतात, एक्सपर्टीज असतात, त्यांनी एकत्र येऊन काम करणे, दॅट इज युअर कोअर कॉम्पिटन्सी. लक्षात आलं का? सोपं. According to C.K. Prahlad and Gary Hamel, major core competencies are identified in 3 areas. बघा, कॉम्पिटन्सी कुठे 3 एरियाज मध्ये असतात. कॉम्पिटिटर डिफरन्शिएशन म्हणजे कॉम्पिटिटर पेक्षा आपल्याकडे वेगळं काय हे ठरवण्याकरता, कस्टमरला काय व्हॅल्यू मिळते आपल्या प्रोडक्टची, कस्टमरसाठी आपली काय व्हॅल्यू आहे, आपल्यासाठी कस्टमरची काय व्हॅल्यू आहे, आणि ऍप्लिकेशन टू अदर मार्केट्स, बाकी मार्केट्स मध्ये ऍक्सेस करायला, अप्लाय करायला, बीट करायला आपल्याला काय काय गोष्टी लागतात यावरनं ठरतात आपल्या मेजर कोअर कॉम्पिटन्सी. लक्षात आलं का? बघा, competitor differentiation is one of the main 3 conditions the company can consider having core competence if the competence is unique and it is difficult for competitors to imitate. लक्षात आलं का? तुमच्या कॉम्पिटिटर पेक्षा तुमच्याकडे अशी काहीतरी वेगळी गोष्ट पाहिजे, जी गोष्ट इमिटेट करणं म्हणजे ऍज इट इज तयार करणं, त्याचा रेप्लिका करणं हे कॉम्पिटिशनला जड गेलं पाहिजे, तरच तुम्ही कोअर कॉम्पिटन्सी डेव्हलप करू शकता. लक्षात आलं का? This can provide a company with an edge compared to competitors. का? कारण माझ्याकडे अशी टेक्निक आहे, अशी टेक्नॉलॉजी, असे रिसोर्सेस आहेत की जे इमिटेट करू शकत नाही, जे मी काय करू शकत नाही, जे मी इझिली रेप्लिका करू शकत नाही, तर साहजिक आहे माझ्याकडे कायम राहणार आहे एक ऍडव्हान्टेज कॉम्पिटिटर्स पासून. It allows the company to provide better products, services with no fear that competitors can copy it. बघा, त्याला कॉपीच करू शकत नाही, त्यामुळे मला भीती नाही. Competence does not have to exist within one company in order to define as core competence. Although all companies operating in same market would have the equal skills and resources, if one company can perform significantly better, the company has obtained a core competence. बघा, साहजिक आहे मार्केटमध्ये सगळ्यांकडे अवेलेबल रिसोर्सेस आहेत, बरोबर आहे का? सेमच अमाउंट ऑफ रिसोर्सेस आहेत. मग एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीपेक्षा बेटर का परफॉर्म करते? कारण काहीतरी कोअर कॉम्पिटन्स त्यांनी डेव्हलप केला, स्वतःचं काहीतरी वैशिष्ट्य, स्वतःचं काहीतरी स्पेसिफिक त्यांनी कॉम्पिटन्स एक डेव्हलप केलेला आहे. लक्षात येते का? फॉर एक्झाम्पल, इट इज क्वाइट डिफिकल्ट टू इमिटेट
पेटंटेड इनोव्हेशन लाईक टेस्ला हॅव बीन विनिंग ओव्हर कॉम्पिटिशन इन इलेक्ट्रिक व्हेकल्स. बघा, जर तुमच्याकडे पेटंट असेल तर ते पेटंटनी तुम्ही आपल्या कन्सेंट शिवाय प्रोडक्ट कॉपी करता येत नाही, बरोबर का? मग पेटंट असल्यावर माझ्याकडे काय झालं? पेटंट असल्यावर माझ्याकडे झालं कोर कॉम्पिटन्स डेव्हलप, आणि त्याच्या बेसिसवरती मी सगळ्या इंडस्ट्रीला डॉमिनेट करू शकतो. लक्षात आलं का? द सेकंड कंडिशन इज कस्टमर व्हॅल्यू. व्हेन परचेसिंग अ प्रोडक्ट it has delivered a fundamental benefit for the end consumer in order to be core competence. बघा, तुमच्या एंड कंझ्युमरला काय तुम्ही फायदा देता यावर त्याचा कोर कॉम्पिटन्स ठरतो. लक्षात आलं का? It will include all the skills needed to provide fundamental benefits. The service has to have real impact on customer as the reason to choose to purchase them. बघा, कस्टमर कडे तुमचं प्रोडक्ट घेताना एक रिझन पाहिजे. त्या रिझन शिवाय कोण प्रोडक्ट घेतं का? नाही. आता समजा मला गाडी घ्यायची, तर बजाजचीच का गाडी घ्यायची? याचं काहीतरी कारण कंझ्युमरला मिळालं पाहिजे. तीच कंझ्युमरसाठी काय व्हॅल्यू. इफ अ कस्टमर हॅज चोजन द कंपनी विदाउट इट्स इम्पॅक्ट देन कॉम्पिटन्स इज नॉट अ कोर कॉम्पिटन्स. बरोबर आहे का? जर चारही प्रोडक्ट मध्ये रॅन्डमली मी तुमचं प्रोडक्ट उचलत असेल याचा अर्थ तुमच्याकडे कोर कॉम्पिटन्स नाहीये. पण जर माझ्याकडे अवेलेबल ऑप्शन असून सुद्धा मी म्हणलं की फक्त तुमचंच प्रोडक्ट मी घेणार, तर याचा अर्थ काहीतरी कोर कॉम्पिटन्स मी डेव्हलप केलेला आहे. एसेन्स इज दॅट कस्टमर शुड व्हॅल्यू द डिफरन्सिएशन ऑफर्ड. विदाउट इट द कोर कॉम्पिटन्सी डज नॉट मेक सेन्स. बघा, तुम्ही जी व्हॅल्यू देताय ती कस्टमरने ऍक्सेप्ट केली पाहिजे. त्या व्हॅल्यूची कस्टमरने काय केली पाहिजे? रिस्पेक्ट केली पाहिजे. जर ती तुम्ही रिस्पेक्ट कस्टमर तुमच्या प्रोडक्टला करत नसेल याचा अर्थ तुमची कॉम्पिटन्सी कोर नाहीये. उद्या परवा तुमच्यासारखा दुसरा माणूस उभा राहिला की कस्टमर निघून जाणार आहे त्यांच्याकडे. लक्षात आलं का? सिंपल आहे. लास्ट कंडिशन रेफर्स टू application of competencies to other markets. Core competence must be applicable to whole organization. It cannot be only one particular skill or area of expertise. Therefore, although some special capability would not be essential or crucial, it will not be considered as core competence if it is not fundamental from the whole organization point of view. Thus, a core competence is a unique set of skills and expertise which will be used to open up potential markets to be exploited. बघा, जो कोर कॉम्पिटन्स डेव्हलप करताय तुम्ही तो पूर्ण ऑर्गनायझेशन मध्ये झाला पाहिजे. एक प्रोडक्शन मध्येच तुम्ही कॉम्पिटन्स डेव्हलप केलाय, मार्केटिंग मध्ये नाहीये, मार्केटिंग मध्ये आहे पण सेल्स मध्ये नाहीये, असं करून चालणार नाही. तुमची पूर्ण ऑर्गनायझेशन एका एमनी, एका गोलनी, एका एक्सपर्टीजनी धरून ती चालली पाहिजे. तरच काय होणार आहे? तुम्ही नवीन नवीन मार्केट एक्सप्लोर करू शकणार आहे. नाहीतर नवीन मार्केटमध्ये एंट्री करून प्रोडक्ट फेल होणार. लक्षात आलं का? एक मिनिट उघडते. ओके, चला. इफ द 3 above conditions are met, then company can regard its competence as core competency. कॉम्पिटन्सचा अर्थ काय? माझं नॉलेज, माझं नो हाऊ, माझ्याकडचे अवेलेबल रिसोर्सेस. ते एका कोर मध्ये काम करतात. हे केव्हा मी ठरवणार? जेव्हा या 3 कंडिशन्स मीट होतील. कोणत्या 3 कंडिशन्स? ऍप्लिकेशन ऑफ कॉम्पिटन्सीज, कस्टमर व्हॅल्यू आणि लास्ट डिफिकल्ट टू इमिटेट. लक्षात आलं का? चला. Core competencies are often visible in the form of organizational functions. For example, marketing and sales is a core competence of HUL. बघा, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड जे तुम्ही शॅम्पूज वापरता मेजॉरिटी, जे तुम्ही साबण वापरता मेजॉरिटी, त्याच्या एकदा मागचं चेक करत जावा. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड लिहिलेलं असतं. का हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड लिहिलेलं असतं? कारण तीच ती कंपनी आहे जिथे प्रोड्यूस करत असते आणि मार्केट करत असते. मग मार्केटिंग ही काय? त्यांची कोर कॉम्पिटन्सी आहे. बऱ्याच ऍड्स दिसतात तुम्हाला HULच्या. एखादा शॅम्पूज दिसतो, एखादा डिटर्जंटच दिसतो. हे सगळे HUL अंडर आहेत. बघा, this means that HUL has used its resources to form marketing related capabilities that in turn allow it to market its products in a way that are superior to those of competitors. Because of core competence, HUL is capable of launching new brands in market successfully. काय होतंय? तुमच्या मार्केटिंगमुळे कस्टमरला वाटतं की तुमचंच प्रोडक्ट बाप आहे. मग कस्टमर तुमचा प्रोडक्ट घेतो. मग मार्केटिंग ही काय झाली? माझी कोर कॉम्पिटन्सी. A core competency is whatever it does best. For example, Walmart focuses on lowering its operating cost. Cost advantage has allowed retailer to price goods lower than more competitors. बघा, वॉलमार्ट काय करतं? वॉलमार्ट आपल्या कॉस्ट सारखे कमी करायचा प्रयत्न करत असतं.
मग त्यांनी कॉस्ट इतक्या कमी करून ठेवल्यात की बाकी कॉम्पिटिटर पेक्षा मी माझं प्रोडक्ट स्वस्त विकू शकतो विथ द सेम प्रॉफिट मार्जिन. लक्षात आलं का? याचा फायदा काय होतो? याचा फायदा होतो की स्वस्त, कंझ्युमर हा बऱ्यापैकी प्राइस ओरिएंटेड असतो. कस्टमर काय म्हणतो? मी घेऊन जाणारे प्रोडक्ट जे स्वस्त आहे ते. द कोर कॉम्पिटन्सी इज डिराइव्ड फ्रॉम द कंपनीज एबिलिटी टू जनरेट लार्ज व्हॉल्यूम अलाउइंग कंपनी टू रिमेन प्रॉफिटेबल विथ लो प्रॉफिट मार्जिन. लक्षात येते का? प्रॉफिट मार्जिन कमी असलं तरी पण मी विकू शकतो. का? कारण मी लार्ज व्हॉल्यूम मध्ये विकतोय. ह्याला म्हणतो आपण इकॉनॉमीज ऑफ स्केल. मी सांगितलेलं होतं जेवढं जास्त प्रोडक्शन तेवढं पर युनिट फिक्स कॉस्ट कमी होते. कॉस्टिंग मध्ये आणि एफएम मध्ये आहेत या गोष्टी. कोर कॉम्पिटन्स आर द नॉलेज, स्किल्स, फॅसिलिटीज नेसेसरी टू डिझाइन अँड प्रोड्यूस कोर प्रोडक्ट्स. कोर कॉम्पिटन्सीज आर क्रिएटेड बाय सुपिरियर इंटिग्रेशन ऑफ टेक्नॉलॉजी, फिजिकल अँड ह्युमन रिसोर्सेस. थोडक्यात काय? सगळ्या रिसोर्सचं इंटिग्रेशन करून एक स्पेशल स्किल, स्पेशल नॉलेज डेव्हलप करणे म्हणजे आहे कोर कॉम्पिटन्स. They represent distinctive skills as well as intangible, invisible intellectual assets and capabilities. Intellectual assets कोणते आहेत बघा? कॉपीराइट आहे, पेटंट आहे, ट्रेडमार्क आहे. लक्षात आलं का? Organizations should be viewed as a bundle of few core competencies, each supported by several individual skills. बंडल असलं पाहिजे. जसं की मार्केटमध्ये पण बंडल म्हणजे BUNDLE वाटलं बंडल, मराठीमधलं बंडल नाही. बंडल म्हणजे काय असलं पाहिजे? मार्केटमध्ये पण कॉम्पिटन्स असला पाहिजे, प्रोडक्शन मध्ये पण असला पाहिजे, सेल मध्ये पण असला पाहिजे. सगळेच आपापलं बेस्ट द्यायला लागले तर ऑर्गनायझेशन सुद्धा आपापला बेस्ट परफॉर्म करू शकणार आहे. लक्षात आलं का? कोर टेक्नॉलॉजिकल कॉम्पिटन्सीज आर ऑल्सो कॉर्पोरेट असेट्स अँड ऍज असेट्स दे फॅसिलिटेट कॉर्पोरेट ऍक्सेस टू व्हेरियस मार्केट्स अँड बिझनेस. फॉर कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज कोर टेक्नॉलॉजिकल कॉम्पिटन्स शुड बी डिफिकल्ट फॉर कॉम्पिटिटर्स टू इमिटेट. टेक्नॉलॉजिकल कॉम्पिटन्स म्हणजे काय? माझ्याकडे टेक्नॉलॉजी वाईज बाकीच्या पेक्षा काहीतरी बेटर आहे असं की जे कॉम्पिटिटर इमिटेट करू शकणार नाही. एकतर माझी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स फार आहे किंवा माझी टेक्नॉलॉजी कॉम्प्लेक्स फार आहे. लक्षात आलं का? दोन्ही केसमध्ये ती इमिटेट करायला डिफिकल्ट असते. बघा, क्रायटेरिया फॉर बिल्डिंग अ कोर कॉम्पिटन्सी. तुम्हाला तुमची कोर कॉम्पिटन्सी तयार करायची आहे का? हो. तर त्याकरता काही स्पेसिफिक क्रायटेरिया आहे. काय करायचं असतं आपल्याला? बघा, capabilities that are valuable, rare and costly to imitate and non substitutable are core competencies. सिंपल आहे. अशा गोष्टी ज्या खूप व्हॅल्युएबल आहेत, ज्या दुसऱ्या इमिटेट करू शकत नाहीत आणि ज्याला तुम्ही दुसऱ्या कुठल्याही गोष्टींनी सबस्टिट्यूट करू शकत नाही, ती आहे तुमची कोर कॉम्पिटन्सी. म्हणजे थोडक्यात काय? तुमचं मूळ आहे ते उचकटलं तर ऑर्गनायझेशन झोपलेलं आहे. लक्षात आलं का? बघा, व्हॅल्युएबल पाहिजे. आर द वन्स दॅट अलाउ द फर्म टू एक्सप्लॉइट ऑपॉर्च्युनिटीज. A firm created value for customers by effectively using capabilities to exploiting opportunities. Finance companies build a valuable competence in financial service. In addition to make such competencies highly successful, right people in right jobs टाकायचे. Human capital is important in creating value for customers. बघा, व्हॅल्यू कुणा करता आली पाहिजे? कस्टमर्स. जेवढी कस्टमर साठी तुम्ही हाय व्हॅल्यू बिल्ड करू शकणार आहे तेवढं तुमची कोर कॉम्पिटन्सी डेव्हलप होणार आहे. लक्षात आलं का? जो माणूस ऍपल वापरतो तो पुन्हा शक्यतो स्विच करत नाही अँड्रॉइड कडे. का करत नाही? कारण ऍपलने त्याला अशी काही व्हॅल्यू दिलेली असती ज्या व्हॅल्यूमुळे ते प्रोडक्ट त्यासाठी फार महत्वाचं होतं. ही ऍपलने काय केली? कोर कॉम्पिटन्सी डेव्हलप केली फॉर व्हॅल्यू ऑफ कस्टमर्स. रेअर पाहिजे. कोर कॉम्पिटन्सीज दॅट आर व्हेरी रेअर केपेबिलिटीज possess these capabilities possessed by many rivals are unlikely to be sources of competitive advantage. सिंपल आहे. जे माझ्याकडे आहे तेच सगळ्यांकडे असेल तर माझ्यात आणि सगळ्यांच्यात काय फरक आहे का? नाही. सगळ्यांपेक्षा काहीतरी रेअर क्वालिटी माझ्याकडे पाहिजे. बरोबर आहे का? जसं की आपल्या हिच्याकडे अनन्या पांडेकर रेअर क्वालिटी आहे. आय कॅन टच माय टंग टू माय नोज. ही काय? रेअर क्वालिटी आहे तिच्या दृष्टीने. मग काय? तिचं कोर कॉम्पिटन्स आहे. त्या पलीकडे तिला काय जमतं का? नाही जमत. लक्षात आलं का? बघा, इथेही प्रयत्न चालू आहे, ऑफलाईनला पण जमत नाहीये. कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज रिझल्ट्स only when firms develop and exploit valuable capabilities that differ from those shared with competitors. बघा, तुमची कॅपेबिलिटी ही बाकीच्यांपेक्षा रेअर पाहिजे, वेगळी पाहिजे. कॉस्टली टू इमिटेट. बेस्ट एक्झाम्पल इंटेल. तुम्ही कोणताही लॅपटॉप उचलून बघा, 90% लॅपटॉप मध्ये इंटेलचा प्रोसेसर लागलेला असतो. i3, i4, i4 नाहीच आहे, i3, i5, i7, i9, i13, i15. हे काय? रॅरिटी आहे. रेअर टू इमिटेट आहे. का? कारण पेटंट आहे आणि टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स्ड गोष्टी आहेत प्रचंड. बघा,
कॉस्टली टू इमिटेट मीन्स सच केपेबिलिटीज दॅट आर अनएबल टू डेव्हलप इझिली. बघा हे प्रोसेसर डेव्हलप करणं सोपं नाहीये आणि पेटंट कॉपीराइट असल्यामुळे तर अजूनच अवघड झाल्या गोष्टी. फॉर एक्झाम्पल इंटेल हॅज एन्जॉयड फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज more than once because its rare fast R&D cycle time capability that brought SRAM and RAM integrated circuit technology and brought microprocessors to market well ahead of the competitor. Intel ने काय केलं, ज्याला आपण म्हणतो फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज म्हणजे काय, जो पहिली चाल खेळतो म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी मायक्रोप्रोसेसर आणले त्याला झाला फायदा. का, कारण मार्केटमध्ये बाकीच्यांचे प्रोसेसर इपर्यंतच ह्यानं i3 i5 पर्यंत घुसून झालेला पुढे एवढा पुढे गेला की आता इंटेलला बीट करणं जवळजवळ अशक्य. या जगात अशक्य काही नाही पण ह्याला बीट करणं जवळजवळ अशक्य. आता इंटेलला कॉम्पिटिटर्स आलेत, रायझेन वगैरे असे कॉम्पिटिटर्स आलेत, पण ते इंटेलची केपेबिलिटी बीट नाही करू शकत. का, कारण R&D त्यांनी एवढे फास्ट करतात प्रोसेसर, इतक्या पटापटा दरवर्षी नवीन प्रोसेसर येतो तुम्ही बघा, आणि आहे त्या प्रोसेसरची जनरेशन सुधारते. का, तर फास्ट R&D. मग फास्ट R&D काय, इट इज अँड डिफिकल्ट टू इमिटेट. एवढं पटापट R&D करता येत नाही लोकांना. लक्षात आलं का, त्यामुळे ही झाली इंटेलची कोर कॉम्पिटन्सी. लक्षात आलं का. नॉन सबस्टिट्युटेबल capabilities that do not have strategic equivalents are non-substitutable capabilities. This final creation of capability to be the source of competitive advantage is that there must be no strategically equivalent resource that are themselves either not rare or imitable. For example, for years firms tried to imitate Tata's low-cost strategy, but most have been unable to duplicate Tata's success. They did not realize that Tata has a unique culture and attracts some of the top talent in the industry. लक्षात आलं का. नॉन सबस्टिट्युटेबल, तुमचं कल्चर सबस्टिट्यूटच नाही करता आलं पाहिजे. जसं की टाटाचं कल्चर इमिटेट करायला प्रचंड डिफिकल्ट आहे. एवढी माणूस की फक्त टाटा दाखवू शकतो इंडस्ट्रीमध्ये. लक्षात आलं का. मग हे काय, नॉन सबस्टिट्युटेबल. टाटाचा ट्रस्ट इट इज नॉन सबस्टिट्युटेबल फॉर देअर एम्प्लॉईज. लोक टाटा शक्यतो सोडत नाहीत. द कल्चर अँड द ह्युमन कॅपिटल वर्किंग इन इम्प्लिमेंटिंग स्ट्रॅटेजी आर द बेसिस ऑफ इट्स कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. टाटाकडे ऍडव्हान्टेज काय, रिसोर्स, कल्चर हे त्यांचा ऍडव्हान्टेज आहे. द स्ट्रॅटेजिक व्हॅल्यू increases as they become more difficult to substitute. For example, competitors are deeply aware about Apple's iOS. However, no competitor has been able to imitate Apple's capabilities. These are also protected through copyrights. लक्षात आलं का. जसं Appleचा iOS आहे, हे सबस्टिट्यूट करू शकत नाही तुम्ही. का, कारण कॉपीराइट. ऍपलला कॉपी केलं की ऍपल देतं ठोकून कॉपीराइटचा दावा. काय हे, नॉन सबस्टिट्युटेबल. त्यामुळे ही एक कोर कॉम्पिटन्सी iOS ची ऍपलला डेव्हलप झाली. टू सम अप, we can say that only when capability is valuable, rare, costly and non-substitutable, it is core competence. बघा 4 क्वालिटी, व्हॅल्युएबल, रेअर, इमिटेट करायला कॉस्टली आणि सबस्टिट्यूट न करता येणारी. दॅट इज युअर कोर कॉम्पिटन्स अँड सोर्स ऑफ कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. ओव्हर टाइम core competencies must be supported. Core competencies are the source of competitive advantage only when they allow firm to create value by exploiting opportunities in external environment. सिंपल आहे. कॉम्पिटन्स नि ऍडव्हान्टेज डेव्हलप होईल केव्हा, जेव्हा तुम्ही त्या कॉम्पिटन्स वापरून ऑपॉर्च्युनिटी एक्सप्लॉइट करणार, ऑपॉर्च्युनिटी घेणार. जोपर्यंत तुम्ही ऑपॉर्च्युनिटीचे फायदे घेत नाही तोपर्यंत तुमचा कॉम्पिटन्स डेव्हलप झाला का, नाही झाला डेव्हलप. किंवा झाला असलं तरी तुम्ही त्याचं ऍडव्हान्टेज इंडस्ट्रीमध्ये घेऊ शकला नाही. अफसोस 7 करोड नाही मिळणार तुम्हाला. झिरो कस्टमर कंप्लेंट्स. Airtel has its marketing campaign that talks about zero customer complaint. This is about creating a core competency of great customer service. बघा एअरटेलने मध्ये कॅम्पेन काय केलेली की आमचा कस्टमर आमच्याकडे कंप्लेंटच करत नाही. बरोबर आहे का. मग हे काय, हे कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज कोर कॉम्पिटन्सी आहे का, तर झिरो कस्टमर कंप्लेंट म्हणजे ग्रेट सर्व्हिस, ग्रेट सपोर्ट मी देत असेल तर माझं ते कोर कॉम्पिटन्सी आहे. आणि या बेसिसवरती मी बाकीच्यांपेक्षा जास्ती सेल्स करू शकतो, बाकीच्यांना डॉमिनेट सुद्धा करू शकतो. लक्षात आलं का. ओके, घेऊयात एक 2 मिनिटाचा ब्रेक आणि 3.5 आपण कंटिन्यू करूया. आता आपण एक्सटर्नल आणि इंटरनल एन्व्हायरमेंट अनालिसिस केलेलं, बरोबर आहे का. सेकंड चॅप्टर मध्ये एक्सटर्नल केलेलं, आता इंटरनल केलं. आता ह्या दोघांचं मिळून आपल्याला कंबाईन करायचं, त्याला आपण म्हणतो स्वॉट अनालिसिस. स्वॉट काय आहे, स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. स्वॉट यातलं स्ट्रेंथ आणि वीकनेस आहे इंटरनल एन्व्हायरमेंट, आणि ऑपॉर्च्युनिटी वीकनेस आपल्याला कुठून कळतात, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. लक्षात आलं का.
आता या दोघांचं कॉम्बिनेशन करायचंय आणि मला डिसिजन्स घ्यायचे, कोणती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायची, कशी करायची. लक्षात आलं का? बघूयात थोड्या वेळात स्वॉट अनालिसिस. घेऊयात एक 2 मिनिटाचा ब्रेक. चला, वेलकम बॅक आफ्टर द ब्रेक. बघूयात आता स्वॉट अनालिसिस. मी इंट्रो थोडासा करून दिलेलाच होता. स्वॉट अनालिसिस इज द अनालिसिस ऑफ स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट. वा माहित नाही का आम्हाला? बट ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्वॉट अनालिसिस is to help organizations develop a full awareness of all the factors involved in making a business decision. External and internal. External कोणते? Opportunity, threat. Internal कोणते? Strength आणि weakness. Shall be implemented before all company actions. One shall also use SWOT analysis to discover recommendations and strategies with a focus on leveraging strengths and opportunities to overcome weakness and threat. बघा, काही करायच्या आधी स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे. लक्षात येते का? का तर जेणेकरून ते मला माझे कॉम्पिटन्सीज, केपेबिलिटीज माहित असतील, तर त्या हिशोबाने मी स्ट्रॅटेजी तयार करणार आणि त्या हिशोबानेच मग मी माझे प्लॅन्स तयार करेन, रादर दॅन डुईंग इट इन मिड वे. तर मग अख्खा प्लॅन पहिल्यापासूनचा ऑल्टर करावा लागेल आपल्याला. SWOT has been the most widely used tool. Sometimes it's wise to perform SWOT just to check on current landscape to improve business operation. Analysis can show the areas where organization is performing well as well as that areas where it need improvement. लक्षात आलं का? दोन्ही एरियाज मला कळून येतात. जिथं मला इम्प्रुव्हमेंटची गरज आहे असे एरियाज सुद्धा, आणि जिथं ऑलरेडी मी स्ट्रॉंग आहे असे एरियाज सुद्धा. बघा, इतकं छान शिकवतोय की रडवायला लागले लोकांना. बघा, स्वॉट अनालिसिस, स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट. बघा, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट एक्सटर्नल आणि स्ट्रेंथ आणि वीकनेस इंटरनल. त्यानंतर स्ट्रेंथ आणि ऑपॉर्च्युनिटीज या माझ्यासाठी हेल्पफुल असतात आणि वीकनेस आणि थ्रेट हार्मफुल असतात. आता हे तर काय, ह्याच्या मागे मी लॉजिक तुम्हाला नाही समजावू शकत, हे समजून घेण्याची गोष्टी आहेत, बरोबर का? स्वॉट अनालिसिसचं एक छोटूस एक्झाम्पल आपण बघूया. लेट्स अंडरस्टँड विथ एन एक्झाम्पल ऑफ अ लॉ फर्म. बघा, लॉची फर्म आहे. बंद करायचं फॅन. लॉची फर्म आहे. लॉची फर्मचं एक्झाम्पल बघूया. व्हॉट इट कुड स्वॉट अनालिसिस हेल्प अंडरस्टँड अबाउट इट्स बिझनेस. बघा, स्ट्रेंथ. लॉ फर्मच्या स्ट्रेंथ काय आहेत? बाबा खूप पार्टनर आहेत, एक्सपिरियन्स कच्चून नाही, लॉंग टर्म सर्व्हिस अग्रीमेंट आहेत, 70 इयर्स ऑफ ब्रँड व्हॅल्यू आहे. लॉंग टर्म म्हणजे काय? 10 वर्ष तुम्ही आम्हाला लिगल सर्व्हिसेस द्याल वगैरे, असे माझ्याकडे गोष्टी आहेत. त्यानंतर 70 इयर्स, 70 वर्षाची प्रॅक्टिस आहे. एवढी तर माणसंही जगत नाही जेवढी यांची प्रॅक्टिस आहे, बरोबर आहे का? सर्व्हिसेस स्प्रेड अक्रॉस 20 स्टेट्स ऑफ इंडिया. मल्टी स्टेट लॉ फर्म आहे, सुट्टी देत नाही. 400+ एम्प्लॉई, स्ट्रेंथ टू डिलिव्हर वर्क. बघा, साहजिक या स्ट्रेंथ आहेत माझ्या, बरोबर आहे का? आता बघू विकनेस काय आहेत. रन बाय ओल्ड मेथड. साहजिक आहे, 70 वर्ष जुनी फर्म, त्यांच्या त्या पॉलिसीज नुसारच आता पण ती काम करत असणार आहे. नो ऑटोमेशन ऑफ वर्क. सगळं वर्क मॅन्युअली होतं, फायली मॅन्युअली तयार केल्या जातात, हाताने लिहिल्या जातात सगळ्या गोष्टी. नॉट व्हेरी एम्प्लॉई फ्रेंडली कल्चर. बघा, 400 लोक असून पण 400 लोकांना राबवलं जात आहे. एम्प्लॉईसाठी फ्रेंडली कल्चर्स नाहीये, सुट्ट्या घेऊ देत नाही, बरोबर आहे का? जसे बाकीच्या ऑफिसची बॉम्ब आहे तशी त्याही ऑफिसची बॉम्ब आहे. आता बघू ऑपॉर्च्युनिटी. ऑटोमेशन ड्रिव्हन एनहान्समेंट. बघा, वीकनेस कव्हर करण्याकरता मी ऑपॉर्च्युनिटी बघतोय. काय बघतोय? बाबा, ओल्ड मेथड नो ऑटोमेशन होतं म्हणजे ऑपॉर्च्युनिटी काय आहे? मला ऑटोमेशन करून घेण्याची ऑपॉर्च्युनिटी. लक्षात आलं का? स्टार्टअप्स कॅन बी सपोर्टेड विथ एक्सपिरियन्स पार्टनर. म्हणजे नवीन काही स्टार्टअप असतील, नवीन काय स्टार्टअप असतील तर त्यांना सपोर्ट आपण आपल्या एक्सपिरियन्स पार्टनरचा एक्सपिरियन्स वापरून करू शकतो. इन्व्हेस्टमेंट इन टेक्नॉलॉजी कॅन मल्टिप्लाय रिटर्न्स. बघा, जर 5 तासात मी एक केसचं काम करत असेल तर ते टेक्नॉलॉजी वापरून मी तासाभरात पण करू शकतो. यांनी काय होणार आहे? मला नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येणार, नवीन नवीन गोष्टी मला ग्रॅब करता येणार आहेत आणि माझे रिटर्न्स वाढणार आहेत. आता बघू थ्रेट काय आहे. थ्रेट, ऑनलाईन प्लेयर्स एंटरिंग मार्केट. बघा, लॉच्या बऱ्याच वेबसाईट्स आहेत ऑनलाईन, बरोबर आहे का? मग त्या लोकांसाठी मी थ्रेट आहे का? कारण माझ्यासाठी ती लोक थ्रेट आहेत का? कारण मी मॅन्युअल आहे, ऑटोमेटेड आहे का मी? नाही. त्यामुळे वेबसाईट वाली माणसं मला टेक ओव्हर करू शकतात. AI बेस्ड सोल्युशन्स अँड ऍप्लिकेशन्स. बघा, मी एआयचा वापर करू शकतो. आज समजा माझ्यावर कुठली केस पडली तर मी एआय ची मदत घेऊन काही ना काहीतरी स्टेप्स घेऊ शकतो, मग तिथे रेव्हेन्यू लॉस होऊ शकतो. प्राइस पॉइंट ऑफ ऑनलाईन बीइंग व्हेरी कॉम्पिटिटिव्ह. ऑनलाईन वाली लोक फार स्वस्त विकतात का? कारण त्यांना इन्फ्राचा जास्त खर्च नसतो.
मग त्यांनी मला प्रॉब्लेम येऊ शकतो, मला थ्रेट आहे. स्पीड ऑफ वर्क बिकमिंग फास्टर डे बाय डे. मी मॅन्युअल करत असल्यामुळे मला काम करायला साहजिक वेळ लागणार आहे आणि ऑटोमेशन वाल्यांना वेळ लागणार आहे का, नाही लागणार. त्यामुळं मला हा थ्रेट आहे माझ्या कामाकरता. आता बघा, द बेनिफिट of this analysis is that it identifies complex issues, while on the other hand one of major criticisms is that it does not generally provide for evaluation of strength, weakness, opportunity, threat in competitive context. बघा, मला काय कळतं, मला माझी पोझिशन कळती, पण तसेच मी माझ्या कॉम्पिटिटरचं स्वॉट अनालिसिस करू शकतो का, तर नाही करू शकत. का, कारण त्यांच्या गोष्टी वेगळ्या आहेत, त्यांच्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी असणार आहेत. फक्त मी माझी आजची सिच्युएशन मला कळू शकते स्वॉट अनालिसिसने. त्या स्वॉट अनालिसिस चा वापर मला त्याच्यावर डोकं लावून करावा लागतो पुढे काहीतरी सोल्युशन शोधण्याकरता. Therefore, an organization while using this tool, SWOT analysis, should consider relative competitors and external factors affecting the organization. Although simple tool, it is useful starting point for analysis. बघा, ऍटलीस्ट मला आजची पोझिशन तर कळते ना माझी, बरोबर आहे का. आता ह्या पोझिशनचा फायदा घेण्याकरता मला एक्सटर्नल एन्व्हायरमेंट पण बघितलं पाहिजे आणि माझ्या कॉम्पिटिटरच्या पोझिशन पण बघितल्या पाहिजेत, म्हणजे त्याच्यापेक्षा मी जास्ती इम्प्रूव्हमेंट करू शकणार आहे. लक्षात येते का, सिंपल गोष्ट आहे. SWOT analysis for internal or external environment. SWOT stands for SWOT. परत सांगत नाही SWOT का स्टँड करतं. Internal analysis is focused on existing structure and experience competencies of business, highlighting the strength and weakness. External analysis opportunities and threat. परत एकदा तेच, इंटरनलनी स्ट्रेंथ आणि विकनेस कळते, एक्सटर्नल ऑपॉर्च्युनिटी थ्रेट कळते. SWOT इज अ टूल विच इज युज्ड फॉर बोथ इंटरनल आणि एक्सटर्नल अनालिसिस. साहजिक आहे ना, SWOT मध्ये दोन इंटरनल आहेत, दोन एक्सटर्नल आहेत, दोन्ही कंबाईन तुम्ही केले की इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्हीचं अनालिसिस माझं होणार आहे. लक्षात आलं का, असं आहे SWOT अनालिसिस, एकदम फालतू, बरोबर आहे का. अजून घेऊयात एक 2 मिनिटाचा ब्रेक आणि सगळ्यात मोठ्या पॉइंटला सुरुवात करूया आणि सगळ्यात महत्वाच्या पॉइंटला सुरुवात करूया. पोर्टर भाई इज बॅक, बरोबर आहे का. पोर्टर 1 द बिगिनिंग, पोर्टर 2 द रूल. लक्षात आलं का, पुष्पा 2 सारखा पोर्टर 2 आलाय. पहिल्यांदा होतं 5 फोर्सेस मायकल पोर्टरचे, आता कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. पोर्टर काय तटत नाही, आपण पण तटायचं नाही. 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ. ओके, चला पोर्टर भाऊंसोबत सुरुवात करूया कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेजला. सिंपल आहे, मला कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे कॉम्पिटिटर पेक्षा काहीतरी चांगलं परफॉर्म करायचं आहे आणि त्याकरता मला हवी कोर कॉम्पिटन्सी, जी मी थोड्याच वेळापूर्वी या सेशन मध्ये डेव्हलप केलेली आहे. बघूयात पुढं. व्हाय डू कंपनी सक्सीड व्हाईल अदर्स फेल. सगळ्या प्रश्नांचं उत्तर कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज आहे. कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज, कॉम्पिटिटर पेक्षा माझ्याकडे जास्त चांगलं काहीतरी. व्हाय डिड हिंदुस्थान मोटर डू सो वेल फॉर सेव्हरल डेकेड्स. कायनेटिक हिंदुस्थान मोटर का, कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. हाऊ डिड ऍपल रिटर्न फ्रॉम नियर ऑब्सोलन्स इन लेट 1990s and become the world leader and dominant technology. Competitive advantage. Is the Indian airline industry, Indigo Airlines, managed to keep increasing revenue profit through good times and bad while rivals struggle. Competitive advantage. कॉम्पिटिटर पेक्षा माझ्याकडे काहीतरी चांगलं आहे, काहीतरी एक्स्ट्राच मी कॉम्पिटिटर पेक्षा विकतोय, त्यामुळे तर मला ते ऍडव्हान्टेज आहे. बघा, for most if not all companies achieving superior performance relative to rivals is the ultimate challenge. If company strategies result in superior performance, it is said to have competitive advantage. बघा, माझ्या स्ट्रॅटेजीजनी जर मला कॉम्पिटिटर पेक्षा चांगल्या पोझिशनला प्लेस केलं, याचा अर्थ माझ्याकडे काय, कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. SM involves development of competencies that managers can use to achieve better performance and competitive advantage. It allows firm to gain edge over rivals when competing. It is a set of unique features and its product that are pursued by markets are significant and superior to competition. थोडक्यात तुम्हाला एक वाक्यात सांगतो, कॉम्पिटिशन पेक्षा चांगलं आपल्याकडे काय आहे, तर त्याला आपण म्हणू कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. शिम पॉल, an organization is used to have competitive advantage if its profitability is higher than average profitability of companies in industry. बाकी माझ्या कॉम्पिटिशन पेक्षा मला प्रॉफिट चांगला मिळत असेल, प्रॉफिट पर्सेंटेज माझा चांगला असेल, याचा अर्थ माझ्याकडे काय आहे, कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. इफ यू डोंट हॅव कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज, डोंट कम्पीट. वा, जय भाऊ आपल्यासारखा आहे. इफ यू ट्रबल द ट्रबल, ट्रबल ट्रबल्स यू. आय एम नॉट द ट्रबल, आय एम द ट्रूथ. तसं इफ यू डोंट हॅव ऍडव्हान्टेज, डोंट कम्पीट. वा, जर तुम्हाला करायचंच नसेल तर करूच नका.
लक्षात आलं का? जर तुमच्याकडे कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज नसेल तर कम्पीट करू नका. का? कारण तुमच्या कॉम्पिटिशनच्या पेक्षा सुपिरियर तुमच्याकडे काही नाहीये. म्हणजे तुम्ही एकतर कॉम्पिटिशन सारखंच परफॉर्म कराल, नाहीतर कॉम्पिटिशन मध्ये दबून मरून जा. लक्षात आलं का? त्यामुळं जय भाऊ बरोबर सांगतात. द कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज इज अचीव्ड ऍडव्हान्टेज ओव्हर रायव्हल्स व्हेन कंपनीज प्रॉफिटेबिलिटी ग्रेटर दॅन ऍव्हरेज प्रॉफिटेबिलिटी. तेच चाललंय बघा. इट इज अचीव्ड व्हेन फर्म सक्सेसफुली फॉर्म्युलेट्स इम्प्लिमेंट्स द क्रिएशन स्ट्रॅटेजी अँड आर अनेबल टू डुप्लिकेट इट, टू कॉस्टली टू इमिटेट. थोडक्यात काय, माझ्याकडे कोअर कॉम्पिटन्सी डेव्हलप झाली की माझ्याकडे कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज येतं. का? कारण बघा इथं काय हे आहे, व्हॅल्यू क्रिएशन करतंय, अनेबल टू डुप्लिकेट आहे, कॉस्टली टू इमिटेट आहे, सबस्टिट्यूट नाहीये. त्यामुळं कोअर कॉम्पिटन्सी आलं की कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज येतं, कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज आलं की सक्सेस येतं. इट कॅन बी सेड दॅट अ फर्म इज सक्सेसफुल इन अचिव्हिंग ऍडव्हान्टेज ओनली आफ्टर अदर फर्म्स एफर्ट टू डुप्लिकेट इट फेल्स. बघा म्हणजे जर तुम्हाला डुप्लिकेट करणं शक्य नाहीये, यू आर वन ऑफ अ काइंड, तुम्हाला बनवून देवानं साचा तोडून दिलाय, तर यू हॅव अ कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. लक्षात आलं का? भले ही डिफेक्टिव्ह पीस म्हणून तोडून दिली असेल, पण तुम्ही वेगळा युनिक आहे, तुमच्याकडे कॉम्पिटिटर पेक्षा वेगळं काहीतरी आहे. सो यू हॅव अ कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. टाळ्या वाजवा स्वतःसाठी, मी पण माझ्यासाठी वाजवलेल्या आहेत. बघा जोरात वाजवा, ऐकू दे त्यांना पण. चला, द सस्टेनेबिलिटी ऑफ कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. द सस्टेनेबिलिटी डिपेंड्स अपॉन 4 मेजर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसोर्सेस. बघा सस्टेनेबिलिटी म्हणजे काय, तुमच्याकडे कॉम्पिटिटर पेक्षा असलेलं जे ऍडव्हान्टेज आहे ते किती लांब पर्यंत चालेल, किती लांब पर्यंत चालेल, हे 4 फॅक्टरवर डिपेंड करतं. एक म्हणजे ड्युरेबिलिटी. द पिरियड ओव्हर विच ऍडव्हान्टेज इज सस्टेन्ड डिपेंड्स इन पार्ट ऑफ रेट इट विच फॉर्म्स रिसोर्सेस डिटेरियोरेट. बघा डिटेरियोरेट म्हणजे काय, कमी होतात, डिके होतात. डिके जेवढे माझे रिसोर्सेस, माझी स्ट्रॅटेजी जेवढ्या लॉंग टर्म चालेल, जेवढे रिसोर्सेस माझ्याकडे जास्ती आहेत तेवढा मी लॉंग टाइम साठी सर्व्हाइव्ह करू शकणार आहे. लक्षात येतं का? रिसोर्सेस जर माझे पटकन संपणार असतील तर मला ड्युरेबिलिटी आहे का ऑर्गनायझेशनला? नो. इंडस्ट्रीज वेअर रेट ऑफ प्रोडक्ट इनोव्हेशन इज फास्ट, product patents are quite likely to become obsolete. Similarly, capabilities which are the results of management expertise are also vulnerable to its on her retirement or departure. On the other hand, many consumer brand names have highly durable appeal. बघा जर तुम्ही फास्ट टेक्नॉलॉजी मध्ये डील करत असाल जसं की फोन्स, तर तुमचं पेटंट ऑब्सोलीट होण्याची शक्यता आहे. का? कारण नवीन नवीन फीचर्स येत आहेत, नवीन नवीन गोष्टी फोन्स मध्ये ऍड होतात. बरोबर आहे का? तसंच तुमचं जर अख्खी स्ट्रॅटेजी तुमच्या सीईओ वर डिपेंड असेल तर ज्या दिवशी तो सीईओ ही दुनिया सोडून परलोक सुधार जाएगा तब तुम्हारा ऑर्गनायझेशन भी परलोक सुधारने वाला है. बरोबर आहे का? ऑन द अदर हँड काही कंझ्युमर ब्रँड्स आहेत ज्यांचे ड्युरेबल गोष्टी, जसं की आता काही लोकांचं पेटंट असतं जे ड्युरेबल आहे, जसं की ईव्ही. ईव्हीचं पेटंट ड्युरेबल आहे. तुम्ही जो फॉर्म्युला तयार केलाय त्यामध्ये जोपर्यंत काही मेजर चेंज येत नाही तोपर्यंत कोणी त्याला हलवू शकणार आहे का? नाही. त्यामुळे कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज टेस्लाच ड्युरेबल आहे. Transferability. Even if resources are durable, it is likely to be eroded by competition from rivals. The ability to attack position of competitive advantage relies on their gaining access to necessary resources. The easier it is to transfer, the less sustainable will be the advantage which is based on them. बघा जे रिसोर्सेस माझी कंपनी वापरते ते रिसोर्सेस जर सहजासहजी दुसऱ्या कंपनीला पण अवेलेबल होत असतील तर साहजिक आहे ट्रान्सफरेबिलिटी आहे, माझा ऍडव्हान्टेज संपून जाणार आहे. लक्षात येते का? जसं की समजा ऍपलची M16 ती बायोनिक चिप असते, ती चिप जर दुसऱ्या कोणीही तयार करू शकत असेल तर ऍपलचं ऍडव्हान्टेज संपलं. iOS जर कोण तयार करू शकत असेल तर ऍपलचं ऍडव्हान्टेज संपलं. याकरता उपाय काय? कॉपीराइट. कॉपीराइट सारख्या गोष्टींमुळे काय होतं, तुम्ही ते कॉपीच करू शकत नाही. लक्षात येतं का? त्यामुळे ते ट्रान्सफरेबिलिटी शून्य होऊन जाते त्याची. जेवढं जास्त ट्रान्सफरेबल तेवढा ऍडव्हान्टेज कमी, जेवढं ड्युरेबल तेवढा ऍडव्हान्टेज जास्त, जेवढं ट्रान्सफरेबल तेवढा ऍडव्हान्टेज कमी. इमिटेबिलिटी. बघा हे मला काही कोअर कॉम्पिटन्सी सारखंच वाटतंय. इमिटेबिलिटी बघा साहजिक आहे, जर माझ्या प्रोसेसेस, माझ्या मेथड्स, माझी स्ट्रॅटेजी जर दुसरा पण इमिटेट करू शकत असेल तर याचा अर्थ माझी जी पोझिशन आहे तो दुसरा पण अचीव करू शकतो. बरोबर आहे का? मग ऍडव्हान्टेज लॉंग टर्म टिकेल का? माझं नाही टिकणार. जर कोणी इमिटेट करू शकणार नसेल, कोणी माझ्या गोष्टी कॉपी करू शकत नसेल, याचा अर्थ माझ्या ऍडव्हान्टेज मी लॉंग टर्म पर्यंत टिकवून ठेवू शकतो. बरोबर आहे का? If resources cannot be purchased, it would be imitated, then must be built from scratch. How easily or quickly can competitor build the resources?
This is true test of imitability. For example, in financial services, innovation lack legal protection and are easily copied. Again, the complexity of many organizations can provide a degree of competitive defense over capabilities require networks organization routines whose effectiveness depends on corporate culture. Imitation is difficult. बघा, माझ्या क्लासमध्ये आता समजा ह्या द सीए प्रोफेसरचा युट्यूब चॅनल इमिटेट करायला सोपं आहे, बरोबर आहे का? पण माझं स्किल जे स्किल आहे ते इमिटेट करणं सोपं आहे का? नाही. त्यामुळे द सीए प्रोफेसरचा एन्व्हायरमेंट, द सीए प्रोफेसरचे पिक्चरच म्हणतोय, द सीए प्रोफेसरचे हे व्हिडिओज अपलोड करायची पद्धत, व्हिडिओज प्रेझेंट करायची पद्धत ही कॉपी होऊ शकते. पण द सीए प्रोफेसर कॉपी होऊ शकतो का? नाही. त्यामुळे माझ्याकडे कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज कायम राहणार आहे. लक्षात आलं का? पण ते माझ्या रिसोर्सेस, माझ्या सिस्टीमचं कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज तेवढं नसणार आहे, पण माझं काय कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज राहणार आहे. जे कल्चर आपण मेंटेन ठेवतो क्लासमध्ये, जे कल्चर मी फिजिकलला मेंटेन ठेवतो, जे कल्चर ऑनलाईनला मेंटेन राहतं आपलं, बरोबर आहे का? जे शर्ट बदलायचं आपलं कल्चर आहे, हे कल्चर इमिटेट होऊ शकत नाही. लक्षात आलं का? अप्रोप्रिएबिलिटी, बरोबर आहे का? Appropriability refers to the ability of firm's owners to appropriate the returns on its resource base. Even the resources are capable of offering advantage. There is an issue which receives the returns of these resources. This means that rewards are directed from where the funds were invested rather than creating an advantage with no actual reward to people to invested capital. Appropriability म्हणजे काय? जे काही रिटर्न्स मला मिळणार आहेत कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज मुळे ते योग्य ठिकाणी टाकण्याचं स्किल, म्हणजे जिथून पैसा लावला गेला, जिथून रिसोर्स लावले गेले त्या प्रमाणात त्याला रिटर्न मिळायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. तरच माझी ऍडव्हान्टेज टिकणार आहे. का? जर रिटर्न मिळालं नाही तर रिसोर्सेस हळूहळू बॅक ऑफ करणार आहेत, मागे जाणार आहेत आणि माझे रिटर्न्स कमी होणार आहेत. सिंपल 4 गोष्टी: ड्युरेबिलिटी, त्याच्यानंतर ट्रान्सफरेबिलिटी, इमिटेबिलिटी आणि अप्रोप्रिएबिलिटी. बघा, जितकी जास्त ड्युरेबिलिटी तेवढं ऍडव्हान्टेज जास्त, जितकी जास्त ट्रान्सफरेबिलिटी तेवढा ऍडव्हान्टेज कमी, जितकी इमिटेबिलिटी कमी तेवढा ऍडव्हान्टेज जास्त, आणि जितकी अप्रोप्रिएबिलिटी चांगली तेवढा ऍडव्हान्टेज चांगलं. सिंपल. लक्षात आलं का? शिम आहे आणि पॉल पण आहे, आणि आलेला आहे आपला भाई, पोर्टर भाई हॅज रिटर्न. According to Porter Bhai, strategies allows organization to gain advantage from 3 different bases. बघा, 3 गोष्टीतून तुम्ही ऍडव्हान्टेज अचीव करू शकता: कॉस्ट लिडरशिप, डिफरन्शिएशन अँड फोकस. बघा, कॉस्ट लिडरशिप म्हणजे काय? कॉस्ट लिडरशिप म्हणजे कॉस्ट कमी करता येतं, तुम्हाला कॉस्ट मॅनेज करता आली पाहिजे. डिफरन्शिएशन म्हणजे काय? तुमच्या प्रोडक्ट मध्ये दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे. आणि फोकस म्हणजे काय? कस्टमरच्या नीड वरती तुमचा फोकस राहायला पाहिजे. हे सगळं तुमचं जमलिंग होत असणार आहे. सेकंड टॉपिकला पण हेच बघितलं, थर्डला पण हेच बघतोय. पोर्टर भाई आहे आपला, पण कुठेही हे पॉईंट आपण उचलून चिकटू शकतो. हा आपला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा ऍडव्हान्टेज आहे आपल्याकडे. लक्षात आहे का? 3 गोष्टी: कॉस्ट लिडरशिप म्हणजे कॉस्ट कंट्रोल करता आली पाहिजे, डिफरन्शिएशन म्हणजे तुमच्या प्रोडक्टमध्ये कॉम्पिटिटर पेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे, आणि फोकस म्हणजे तुमच्या कंझ्युमरची जी नीड आहे ती तुम्हाला कळाली पाहिजे आणि ते नीडच तुम्हाला सॅटिस्फाय करता आली पाहिजे. लक्षात येते का? बघा, cost leadership emphasizes on producing standardization product at a very low per unit cost who are price sensitive. का? जेवढी कमी कॉस्ट तेवढी तुम्ही सेल प्राइस कमी ठेवू शकता, आणि जेवढी सेल प्राइस कमी तेवढा कंझ्युमर अट्रॅक्ट होणार आहे. डिफरन्शिएशन is a strategy aimed at producing products considered unique industry wide and directed at consumers who are relatively price sensitive. डिफरन्शिएशन म्हणजे काय? की तुमच्या प्रोडक्ट मध्ये बाकीच्या प्रोडक्ट पेक्षा काहीतरी चांगलं युनिक आहे. आणि फोकस मीन्स प्रोड्युसिंग प्रोडक्ट्स दॅट फुलफिल द नीड्स ऑफ consumers with very specific taste. कंझ्युमरची त्याची टेस्टच्या हिशोबाने त्याला जी रिक्वायरमेंट आहे तीच रिक्वायरमेंट तुम्ही कम्प्लीट करू शकला, तुम्ही फोकस पण आहे. अशा 3 गोष्टींनी तुम्ही ऍडव्हान्टेज गेन करू शकता: कॉस्ट लिडरशिप, डिफरन्शिएशन आणि फोकस. Porter strategies imply different arrangements, control procedures and incentive systems. Larger firms with greater access typically compete on cost leadership and or differentiation basis, whereas smaller firms often कॉम्पिट ऑन फोकस बेसिस. जे मोठ्या फर्म्स आहेत ज्यांच्याकडे रिसोर्स जास्त आहेत ते कॉस्ट कंट्रोल करू शकतात आणि ते डिफरन्शिएट करू शकतात, आणि छोट्या फर्म्स हे नीड बेसवर फोकस करू शकतात, कारण त्यांच्याकडे छोट्या फर्मकडे रिसोर्सेस हे लिमिटेड असतात. लक्षात आलं का? सिंपल. बघा, आता आपण बघतोय कॉस्ट लिडरशिप. आता हळूहळू आपण हे बघूया पहिलं, आणि मग ही डायग्राम आयडेंटिफाय करूयात. Porter stresses the need for strategies to perform cost-benefit analysis to evaluate sharing opportunities among firms, resources, business units, sharing activities and resources, or raising differentiation. In addition to prompt sharing,
Porter stresses the need for firm to transfer skills among autonomous business units effectively in order to gain competitive advantage. Depending on factors such as type of industry, size on firm, various strategies could yield advantages in cost leadership, differentiation and focus. पोर्टर भाऊ काय म्हणतात? पोर्टर भाऊ म्हणतात की तुमच्या वेगवेगळ्या बिझनेस युनिट्सला ऑपॉर्च्युनिटी शेअर करता आली पाहिजे. तसंच एका युनिट कडून दुसऱ्या युनिटला गरज असेल तर रिसोर्सेस ट्रान्सफर करता आले पाहिजेत. म्हणजे एखाद्या युनिटला मॅन पॉवर पाहिजे तर इकडून तिकडे देता आलं पाहिजे, एखाद्या युनिटला पैसा पाहिजे तर इकडून उचलून तिकडून देता आला पाहिजे, तरच आपण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, सुपंथ करू शकणार आहे. बघूयात आता स्ट्रॅटेजीज. स्ट्रॅटेजी बघूया, आपलं वाचतंय. स्ट्रॅटेजी बघूया. कॉस्ट लीडरशिप स्ट्रॅटेजी. Cost leadership strategy. It is a low cost competitive strategy that aims at broad mass market. It requires vigorous pursuit of cost reduction in areas of procurement, production, storage and distribution. Also economies in overhead costs. Because of its lower cost, the cost leader is able to charge lower price for its product than most of its competitors, still unsatisfactory profit. For example, McDonald's is fast food restaurants have successfully followed the low-cost leadership strategy. Decathlon Group's mega sports stores have been following cost leadership strategy to gain international recognition and also beat competition. A simple reason for pursuing forward, backward, and horizontal integration strategies is to gain cost leadership benefits. Generally, cost leadership must be pursued in conjunction with differentiation. A number of cost elements affect the relative attractiveness of strategies, including economies and diseconomies of scale, learning and experience of curve effects, and percentage capacity units achieve linkage with suppliers and distributors. थोडक्यात बघा, मी तुम्हाला गोष्टी सांगतो, हे सगळं सोडून द्या, मी तुम्हाला सांगतो ते बघा. कॉस्ट लीडरशिप म्हणजे काय की कॉस्ट कंट्रोल करायची, म्हणजे मला सेम अमाऊंट ऑफ प्रॉफिट कमी सेल प्राइस मध्ये अचीव करता येतं. बरोबर आहे का? जर 10 रुपये माझी कॉस्ट असेल आणि मी 12 रुपयाला विकत असेल तर कस्टमरला 12 रुपये पडतात आणि मला 2 रुपये मिळतात. ही जर मी कॉस्ट 5 रुपये केली आणि 7 रुपयाला विकलं तर कंझ्युमर पण म्हणणार हा यार कमी पैशात विकतोय आणि मला पण 2 रुपयाचा प्रॉफिट माझा कॉन्स्टंट राहणार आहे. मी लॉंग रन साठी तेवढाच प्रॉफिट अचीव करू शकणार आहे. लक्षात येते का? आता हे कुणी कुणी केलंय? मॅकडॉनल्ड्सने केलंय आणि डिकॅथलॉनने केलंय. बरोबर आहे का? पण कॉस्ट कमी करतानाच आपल्याला डिफरन्शिएशन सुद्धा बघावं लागतं, कारण बराच ग्रुप असतो कंझ्युमरचा जो कॉस्ट सेन्सिटिव्ह नसतो, तो फीचर सेन्सिटिव्ह असतो की फीचर्स ज्या प्रोडक्टमध्ये चांगले असतील, ज्या प्रोडक्टमध्ये क्वालिटी चांगली असेल ते प्रोडक्ट मला खरेदी करायचे इरिस्पेक्टिव्ह ऑफ कॉस्ट. मग या दोघांकरता मला कॉस्ट लिडरशिप बघताना इनोव्हेशन सुद्धा करावं लागतं. सिंपल आहे. लक्षात आलंय का? बघा, other cost elements to consider while choosing among alternative strategies include potential for sharing costs and knowledge within organization, R&D, product development, modification, labor cost, tax rate, energy cost and shipping costs. This internal strategy sharing resources to build a competitive advantage is called as synergy benefit. Synergy benefit म्हणजे काय? थोडक्यात सांगतो. सिनर्जी म्हणजे काय? सिंक्रोनायझेशन. म्हणजे मी तेच सांगितलं, तेच एखाद्याला गरज आहे तर ती गरज दुसऱ्याला द्यायची. जसं की मला नॉलेज, माझ्या डिपार्टमेंटचं नॉलेज दुसऱ्या डिपार्टमेंट सोबत शेअर करायचं, माझ्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये दुसऱ्याला इन्क्लूड करायचं, कॉस्ट शेअर करायचा, नवीन प्रोडक्ट डेव्हलप करायचं, नवीन मार्केटमध्ये जायचं असेल, टॅक्स रेट्स असतील तर त्याकरता मला शेअरिंग आणि ऍडजस्टमेंट माझ्या इंटरनली करता आल्या पाहिजेत. लक्षात आलं का? कॉस्ट लिडरशिपला स्ट्रायव्हिंग टू बी अ लो कॉस्ट प्रोड्युसर कॅन स्पेशली बी इफेक्टिव्ह when market is composed of many price sensitive buyers and where few ways to achieve product differentiation. लक्षात आलं का? कॉस्ट लिडरशिप केव्हा पॉसिबल आहे हे बघा, हे आतापर्यंतचं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कॉस्ट लिडरशिप केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा तुमच्या मार्केटमध्ये असे बायर्स आहेत ज्यांना प्राइसनी फरक पडतो, बाकी कशाने फरक पडत नाही, आणि प्रोडक्ट डिफरन्सिएशन अचीव करणं फार कमी वेज आहे. जसं की टाटा नमक, मिठामध्ये काय इनोव्हेशन करणार आहे तुम्ही? डिफरंट काय करणार आहे? नाहीये. म्हणजे ते असं प्रोडक्ट आहे ज्याच्यात इनोव्हेशनचे, डिफरन्सिएशनचे चान्सेस फार कमी आहेत. मग अशा वेळी तुम्हाला कॉस्ट लिडरशिप अचीव करता येते. लक्षात आलं का? सिंपल आहे, अवघड काय नाहीये. फर्दर, when buyers do not care about differences from brand to brand, where there are large number of buyers, significant bargaining power, basic idea is to underprice competitors and thereby gain market share, driving some of the competitors out of the market. लक्षात आलं का? जेव्हा लोकांना ब्रँडनी फरक पडत नाही, फक्त प्राइसनी फरक पडतो आणि लोक पण एवढी जास्त आहेत की ते बाईंग पॉवर, तुमची बार्गेनिंग पॉवर एक्सरसाइज करू शकतात, तेव्हा काय करायचं? प्राइस कमी करून खेळायचं, जेणेकरून ज्या लोकांना प्राइस कमी करता येणार नाही सेलिंग प्राइसची, ते कॉम्पिटिटर फर्म मधून, आपल्या इंडस्ट्रीतून, कॉम्पिटिशन मधून बाहेर पडून जातील. अ सक्सेसफुल कॉस्ट लिडरशिप स्ट्रॅटेजी युजली परमिट्स
the entire firm, as evidenced by high efficiency, low overheads, limited perks, intolerance of waste, intensive screening of budget requests, wide span of controls, rewards linked to cost containment, and broad employee participation in cost control efforts. बघा, risks pursuing cost leadership are, बघा या रिस्क, मला कॉस्ट कमी करायची, याकरता मी काय करणार, कदाचित मी कमी क्वालिटीचे गोष्टी वापरू शकतो, माझे ओव्हरहेड कमी करायच्या नादात मी जास्ती कंट्रोल्स लावू शकतो लोकांवरती, वेस्ट इंटॉलरंट म्हणजे थोडं जरी वेस्ट जनरेट झालं तरी मी बोंबाबोंब करू शकतो, बरोबर आहे, हार्श ऍक्शन्स घेऊ शकतो. रिवॉर्ड्स लिंक टू कॉस्ट कंटेनमेंट म्हणजे काय, जे डिपार्टमेंट कॉस्ट कमी करेल त्यांना मी इन्सेंटिव्ह देणार आहे, बरोबर आहे का. एम्प्लॉई पार्टिसिपेशन इन कॉस्ट कंट्रोल एफर्ट्स म्हणजे कॉस्ट कंट्रोल करताना मी एम्प्लॉईज न घेणार, त्यांना म्हणणार ही कॉस्ट कशी कंट्रोल करू शकतो याकरता तुम्ही मला गाईड करा. त्यानंतर कॉन्स्टंट माझं बजेट मी मॉनिटर करत राहणार आहे की कुठं कॉस्ट वाढते कुठं कमी होते, हे कॉस्ट लिडरशिपचे फीचर्स आहेत. आता त्याच्यात रिस्क काय आहेत कॉस्ट लिडरशिप मध्ये, कॉम्पिटिटर्स मे इमिटेट द स्ट्रॅटेजी देअरफॉर ड्रायव्हिंग ओव्हरऑल इंडस्ट्री प्रॉफिट डाऊन. समजा कॉम्पिटिटरला माझी स्ट्रॅटेजी कळाली, त्यांनी पण कॉस्ट कमी केलाय, तर पूर्ण इंडस्ट्रीचाच प्रॉफिट कमी होईल, कारण मला जुळवायला कॉम्पिटिटर खाली करणार, कॉम्पिटिटरला जुळवायला बाकी लोक खाली येणार. लक्षात आलं का. सिंपल दॅट द टेक्नॉलॉजिकल ब्रेक थ्रूज may take the strategy ineffective or buyer interest may swing to other differentiating features besides price. असं येऊ शकतं की सगळ्यांनी कॉस्ट लिडरशिप अचीव केली, सगळ्यांनी कॉस्ट कमी केली आणि आता ते प्रोडक्ट एकदम लो कॉस्टला विकलं जाते. मग अशा केसमध्ये काय होणार, बायर काय म्हणणार, आता मी फीचरकडे बघणार, कारण बायरकडे बार्गेनिंग पॉवर आहे. मग बायरनी फीचरकडे बघितलं आणि आपलं डिफरन्शिएशन जर कमी पडलं तर आपली स्ट्रॅटेजी ऑब्सोल्यूट होणार, इनइफेक्टिव्ह होऊन जाणार आहे. बघा, जर तुम्हाला कॉस्ट लिडरशिप स्ट्रॅटेजी अचीव करायची असेल तर बाकी खालच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. कोणत्या, प्रॉम्प्ट फोरकास्टिंग ऑफ डिमांड. प्रॉम्प्ट फोरकास्टिंग ऑफ डिमांड म्हणजे काय, की मला आजच माझ्या प्रोडक्टची डिमांड कळाली पाहिजे, माझ्या प्रोडक्टची डिमांड किती आहे, काय किती आहे हे मला प्रॉम्प्टली कळायला पाहिजे. दरवेळी डिमांड ट्रॅक करत राहायचं, सप्लाय ट्रॅक करत राहायचं. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस टू अचीव कॉस्ट ऍडव्हान्टेज. वेस्टेज कमी होण्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे. अचिव्हिंग इकॉनॉमीज ऑफ स्केल, द स्लोअर पर युनिट कॉस्ट. इकॉनॉमीज ऑफ स्केल मी सांगितले, जेवढं जास्त प्रोडक्शन तेवढी लो फिक्स कॉस्ट पर युनिट राहणार आहे. स्टँडर्डायझेशन ऑफ प्रोडक्ट्स फॉर मास प्रोडक्शन टू इन लोअर कॉस्ट पर युनिट. मॅकडॉनल्ड्स स्टँडर्डायझेशन करायचं. मॅकडॉनल्ड्सचा बर्गर साताऱ्यात खाल्ला काय, पुण्यात खाल्ला काय, मुंबईत खाल्ला काय, दिल्लीत खाल्ला काय, सेमच लागतो का, कारण स्टँडर्डाइज केलं की वेस्टेज राहत नाही, लोकांना डोकं चालवायला स्कोप द्यायचा नाही. हे असे फॉर्म्युला हे असंच करायचं. Invest in cost saving technology and using advanced technology for smart working. Advanced technology वापरा जेणेकरून तुम्हाला कॉस्ट कमी पडेल आणि स्मार्टली वर्क करू शकाल, पटापटा तुमचे युनिट्स बाहेर काढू शकाल. इकॉनॉमीज ऑफ स्केल वापरता येईल आणि रेजिस्टन्स टू डिफरन्शिएशन टिल इट बिकम्स इसेन्शियल. जोपर्यंत डिफरन्शिएशन गरजेचं नाही तोपर्यंत ते अवॉइड करा, कॉस्टवरच खेळा. जेव्हा डिफरन्शिएशन गरजेचं असेल तेव्हाच R&D करता, डिफरन्शिएशन करता खर्च करा, कारण डिफरन्शिएशन करण्यासाठी करायला लागतं इनोव्हेशन आणि इनोव्हेशनला खर्च करावा लागतो आणि खर्च केला की माझी कॉस्ट वाढणार आहे. लक्षात आलं का. सिंपल. बाळांनो हे महत्वाचं आहे का, तर हो बाळांनो आहे महत्वाचं. आता ह्याचे आपण रिव्हिजन घेऊयात. रिव्हिजन व्हिडिओज, फास्ट ट्रॅक व्हिडिओ जेव्हा मी टाकेन तेव्हा नोट्स आणि रिव्हिजन पण मी तुम्हाला ह्याची देईन. आता आपण फक्त समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात, बरोबर आहे का. आणि जिथं जिथं गरज आहे तिथे तिथं पुन्हा बघूया, जेणेकरून आपल्या लक्षात तरी आलं आपण पाठ करू शकणार आहे. आता कॉस्ट लिडरशिपचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघूया. जसे ऍडव्हान्टेजेस आहेत तसं डिसएडव्हान्टेजेस पण असणार आहेत. बघा, कॉस्ट लिडरशिप मे हेल्प टू रिमेन प्रॉफिटेबल इवन विथ रायव्हलरी, न्यू एंट्रन्स, सप्लायर्स, बायर्स पॉवर. बघा, मला कमी सेल करून मला कमी कॉस्ट ठेवून सुद्धा प्रॉफिट मेंटेन करता येऊ शकतो. बघा कसे कसे आहेत फायदे. रायव्हलरी, कॉम्पिटिटर्स आर लायकली टू अवॉइड अ प्राइस वॉर. बघा, जिथं कॉम्पिटिटर्स छोटे असतात ते प्राइस वॉर अवॉइड करतात का, कारण त्यांना कमी प्राइस मध्ये वर्क करणं पॉसिबलच होत नाही. बायर्स, पॉवरफुल बायर्स वुड नॉट बी एबल टू एक्सप्लॉइट द कॉस्ट लीडर अँड विल कंटिन्यू टू बाय इट्स प्रोडक्ट. जर मी माझी प्राइस कमी केली तर बायर काय म्हणणार, आनंदाने कमी प्राइस मध्ये तो माझं प्रोडक्ट घेऊन जाणार आहे. लक्षात येतंय का. सप्लायर्स, कॉस्ट लीडर्स आर एबल टू ऍब्सॉर्ब ग्रेटर प्राइस इन्क्रीजेस फ्रॉम सप्लायर्स बिफोर दे नीड टू रेज प्राइजेस फॉर कस्टमर्स. बघा, मी सप्लायरला सांगू शकतो की कस्टमर जोपर्यंत प्राइस कस्टमरला तुझी प्राइस आली की मी कस्टमरला प्राइस वाढवणार, कस्टमर माझं प्रोडक्ट कमी खरेदी करणार, मग मी तुझ्याकडनं पण खरेदी करणार नाही. असं करून मी सप्लायरला सुद्धा मॅनेज करू शकतो. एंट्रन्स, लो कॉस्ट लीडर्स क्रिएट बॅरियर्स टू मार्केट एंट्री थ्रू देअर कंटिन्युअस फोकस ऑन इफिशियन्सी अँड कॉस्ट रिडक्शन.
बघा साहजिक आहे, जर मी कंटिन्यू माझी कॉस्ट थोडी करत कमी केली, सेल प्राइस थोडी करत कमी केली, तर नवीन येणाऱ्या माणसाला ती प्राइस मॅच करणं अवघड जाणार आहे आणि तो माझ्या इंडस्ट्रीमध्ये येणंच कमी करेल. Substitutes. Low cost leaders are more likely to lower costs to induce existing customers to stay within their products, invest in developing substitutes and even purchase patents. बघा बरोबर आहे का? कस्टमर काय करणार आहे? कस्टमर माझ्या प्रोडक्ट मध्ये राहणार आहे, कस्टमर मला सोडून जाणार नाही. त्यामुळे काय होणार आहे, मी माझे पेटंट डेव्हलप करू शकतो. समजा जर मला एक चांगली स्ट्रॅटेजी सापडलीच आणि त्याने मी कॉस्ट एकदम कंट्रोल केली, तर त्या स्ट्रॅटेजीचं पेटंट करू शकतो, कॉपीराइट करू शकतो, जेणेकरून माझी स्ट्रॅटेजी कोणी सबस्टिट्यूट करू शकणार नाही, कोणी इमिटेट करू शकणार नाही आणि त्याने मला कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज अचीव्ह होणार आहे, कोर कॉन्फिडन्स माझा डेव्हलप होणार आहे. लक्षात आलं का? कॉस्ट ऍडव्हान्टेज. डिसएडव्हान्टेजेस ऑफ कॉस्ट लीडरशिप स्ट्रॅटेजी. बघा कॉस्ट ऍडव्हान्टेज मे नॉट लास्ट लॉंग एज कॉम्पिटिटर मे इमिटेट द टेक्निक्स. साहजिक आहे, कॉम्पिटिटरनी माझ्या टेक्निक इमिटेट केल्या, आम्ही दोघांनी कॉस्ट कमी केली. आता एक पॉइंट ऑफ टाइम तर येईल ज्याच्यानंतर कॉस्ट कमी करणं पॉसिबलच होणार नाही, मग तेव्हा हे ऍडव्हान्टेज माझं निघून जाणार आहे. जर कॉम्पिटिटरला माझी स्ट्रॅटेजी कळाली तर निघून जाणार आहे. कॅन सक्सीड ओनली इफ फर्म कॅन अचीव्ह हायर सेल्स व्हॉल्यूम. ऍडव्हान्टेज तेव्हा सक्सेस होतं जेव्हा हाय व्हॉल्यूम. का? कारण इकॉनॉमीज ऑफ स्केल, मी सांगितले की इकॉनॉमीज ऑफ स्केल जेवढं जास्त प्रोडक्शन करा तेवढं फिक्स्ड कॉस्ट पर युनिट कमी होणार आहे, त्यामुळे मला लिडरशिप येणार आहे. त्यामुळे जोपर्यंत जास्त व्हॉल्यूम आहे तोपर्यंतच मी ऍडव्हान्टेज अचीव्ह करू शकणार आहे. कॉस्ट लीडर्स टेंड टू कीप देअर कॉस्ट लो बाय मिनिमाइजिंग कॉस्ट ऑफ ऍडव्हर्टाइज, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, बट दिस अप्रोच कॅन प्रूव्ह टू बी एक्सपेन्सिव्ह इन लॉंग रन. बघा तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट कमी करता, मार्केटिंग कमी करता, लोक कमी घेता, R&D कमी करता, हे शॉर्ट टर्मला ठीक आहे, पण लॉंग रनला प्रॉब्लेम येणार. का? कारण एखाद्या प्रोडक्टने इनोव्हेशन केलं आणि ते जर चांगलं निघालं तर तुम्ही झोपला. तुम्हाला मग तेव्हा R&D सुरू करायला लागेल जेव्हा लोक ऑलरेडी R&D मध्ये सक्सेसफुल झालेली असणार आहेत. टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट क्रिएट्स अ ग्रेट थ्रेट टू कॉस्ट लीडर्स. बघा टेक्नॉलॉजी, समजा माझ्या कॉम्पिटिटरला कॉस्ट ऍडव्हान्टेज अचीव्ह झालं नाही, पण त्याने एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली ज्याने कॉस्ट कमी झाली, तर मग काय झालं? माझं नुकसान झालं. कॉस्ट लीडर मी आता राहिलो नाही, माझा कॉस्ट लीडर बदलला किंवा टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाल्यामुळे इनोव्हेशन झालं, इनोव्हेशनमुळे माझं प्रोडक्ट ऍब्सोल्यूट झालं, मग कॉस्ट किती कंट्रोल करा, कोण खरेदी करायला येणार नाही. लक्षात आलं का? हे कॉस्ट ऍडव्हान्टेजचे आहेत. ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज लक्षात आले का? सिंपल आहे. जिथं बायर्स खूप आहेत आणि ते बायर्स प्राइस सेन्सिटिव्ह आहेत आणि इनोव्हेशनला स्कोप कमी आहे, तिथं ही स्ट्रॅटेजी आपण वापरू शकतो. समजलंय का? ओके, परत एकदा वाचून घ्या, 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि पुढची स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करूयात. चलो बॅक आफ्टर द ब्रेक. थोडं बोर होत असेल पण रेग्युलर बॅच असल्यामुळे आपण आपल्या ऑडिट सारखा फास्ट ट्रॅकचा पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवलेला नाही, डिटेल मध्ये जाऊन वाक्य टू वाक्य आपण मॉडेल मधलं बघतोय. चला पुढची स्ट्रॅटेजी डिफरन्सिएशन. कॉस्ट लीडरशिप नंतर आता बघूया आपण डिफरन्सिएशन. बघा दिस स्ट्रॅटेजी इज एम्ड ॲट ब्रॉड मास मार्केट and involves the creation of product or service that is pursued by customer as unique. The uniqueness can be associated with product design, brand design, features, technology, dealer network. Because of differentiation, the business can charge a premium for its product. For example, Domino's Pizza has been offering home delivery in 30 minutes. Our order is free. It is a unique selling point that is differentiates from its rivals. बघा थोडक्यात मी हे ऑलरेडी डिस्कस करून झालंय आपलं सगळं. डिफरन्सिएशन म्हणजे काय? तुमच्या प्रोडक्ट मध्ये काही ना काहीतरी वेगळं आहे. जसं की ब्लिंकिट 10 मिनिटात डिलिव्हर करतं, डोमिनोज 30 मिनिटात डिलिव्हर करतं. हे काय? डिफरन्सिएशन. तुमच्यासाठी कंझ्युमर साठी मग ही गोष्ट काय झाली? युनिक झाली. लक्षात आलं का? डिफरन्सिएशन डज नॉट गॅरंटी कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज, इस्पेशली इफ स्टँडर्ड सफिशियंटली मीट कस्टमर नीड्स और इफ रॅपिड इमिटेशन बाय कॉम्पिटिटर्स इज पॉसिबल. सिंपल आहे ना, कशाचाच अर्थ नाहीये जर ते इमिटेट होऊ शकतं. बरोबर आहे का? जर दुसरा कॉपी करू शकतो तर ऍडव्हान्टेज होऊ शकत नाही ना भाऊ. ड्युरेबल प्रोडक्ट्स प्रोटेक्टेड बाय बॅरियर्स टू क्विक इमिटेशन आर बेटर. सिंपल. ड्युरेबल प्रोडक्ट्स म्हणजे फोन्स सारखं, जसं iOS हे इमिटेट करू शकत नाही, हे डिफरन्सिएशन आहे. मग ऍपलचं डिफरन्सिएशन काय आहे? UI. अँड्रॉइड सारखं iOS UI आहे, युजर इंटरफेस. Successful differentiation can mean greater product flexibility, greater compatibility, lower cost, improved service, less maintenance, greater convenience, more features. Product development is an example of strategy that offers advantage of differentiation. Product develop करायचं. Product develop केलं की काय होतं? तुम्हाला मेंटेनन्स कमी लागतो, सर्व्हिस चांगली मिळू शकते, प्रोडक्टचं प्रमोशन पण चांगलं होऊ शकतं. It should be pursued only after careful study of buyers' needs
and preferences to determine feasibility of incorporating one or more features into unique product that features the customer desired attributes. बघा कस्टमरच्या नीड्सचा आपल्याला जास्त महत्व द्यायचंय. कस्टमरच्या नीड्स आपल्याला माहित असणं प्रचंड गरजेचं आहे. Successful differentiation allows firm to charge higher price and to gain customer loyalty because consumers may become strongly attached to product. Special features that differentiate one's product can include superior service, spare parts, engineering design, product performance, useful life, gas mileage or ease of use. जसं की ऍपल काय करतं आपल्या डिफरन्शिएशन iOS साठी सिक्युरिटी साठी प्रीमियम चार्ज करतं कस्टमर कडनं. पण म्हणून कस्टमर एकदा ऍपल कस्टमरला आवडलं की ब्रँड लॉयल्टी डेव्हलप होती, कस्टमर हालत नाही. जसं की सॅमसंगचा पण कस्टमर शक्यतो सॅमसंग पासून हालत नाही. का हालत नाही? कारण कस्टमर अटॅच होतो मग त्या प्रोडक्टला, त्या फीचर्सला अटॅच होतो. A risk associated with differentiation is that unique product may not be valued high enough by customers to justify the higher price. बघा काही वेळेला तुम्ही ज्या गोष्टी देताय त्या कस्टमरला आवडेलच असं नाही. लक्षात येते का? कस्टमर काय म्हणणार, ह्या करतात पण जास्त प्राइस लावतात. बरोबर आहे का? जसं की काय वन प्लस काय करतं, फक्त बाजूला एक बटन देतं, त्या बटनाने काय करता येतं, सायलेंट, आउटडोर वगैरे असे मोड्स चेंज करता येतात. लॉकच्या खाली बटन देतं. आता साहजिक माझ्यासारखा कस्टमर त्याला जास्त व्हॅल्यू देणार नाही. मी काय करेन, 1 सेकंद घालवेन, नोटिफिकेशन बार वरून सायलेंट करेन, व्हॉल्यूम बटन वापरून सायलेंट करेन. बरोबर आहे का? मग डिफरन्शिएशनचं सुद्धा काय वेळेला असे फीचर्स तुम्ही देता जे लोकांना अननेसेसरी वाटतात आणि त्याकरता हायर प्राइस देणं याला लोक तयार होत नाहीत. When this happens, cost leadership strategy will easily defeat differentiation strategy. बघा जर तुमच्या लोकांनी व्हॅल्यूज दिली नाही प्रोडक्टला त्या, तर लोक काय करणार आहेत, कमी कॉस्ट वाला प्रोडक्ट घेणार आहेत आणि इथं कॉस्ट स्ट्रॅटेजी तुमच्या डिफरन्शिएशनला बीट करून पुढे जाणार आहे. लक्षात आलं का? Another risk is that competitors may develop ways to copy the differentiation features quickly. Firms must find durable sources of uniqueness that cannot be imitated quickly or cheaply by the rival firms. बघा जरी एक्झॅक्ट रेप्लिका करता आला नाही तरी मोस्ट रेप्लिका होऊ शकतो. तो कसा झाला, विवो आणि ओप्पोनी केली. ऍपलचा यूआय बऱ्यापैकी कॉपी करायचा प्रयत्न केला, सगळा कॉपी नाही करू शकले पण थोडा कॉपी केला. जसं की ते बघा तुम्ही विवो ओप्पोचे जुने प्रोडक्ट उचलून काढले तर सेम ऍपल सारखं दिसतं, सेटिंग्स उघडले की सेम दिसतं, दिसायला सेम. हे काय, जेवढ्या वेळेस जेवढं शक्य आहे तेवढं तरी कॉपी होऊ शकते, त्यांनी तोटा होऊ शकतो. लक्षात आलं का? फॉर एक्झाम्पल Amazon Prime offers deliver within 2 hours. This is quite difficult to imitate by rivals and thus is differentiating factor which helps to lead the market. जसं की Amazon Prime मेंबर जर तुम्ही मेट्रो सिटीत असाल तर 2 तासात पण तुम्हाला डिलिव्हरी मिळू शकते, सेम डे डिलिव्हरी. हे अवघड आहे फ्लिपकार्टला इमिटेट करणं, का? कारण तेवढं डिस्ट्रीब्युशन चॅनल स्ट्रॉंग नाहीये. स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशन चॅनल हे झालं डिफरन्शिएटिंग फॅक्टर आणि हे झालं कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. लक्षात का? ज्या दिवशी बाकी इमिटेट करू शकले त्या दिवशी संपलं, दुसरं काहीतरी ऍडव्हान्टेज शोधायचा प्रयत्न मला करावा लागणार आहे. लक्षात आलं का? बघा बेसिस ऑफ डिफरन्शिएशन, सेव्हरल बेसिस ऑफ डिफरन्शिएशन. बघा तुम्ही कुठे कुठे डिफरन्शिएशन करू शकता. प्रोडक्ट डिफरन्शिएशन म्हणजे प्रोडक्ट मध्ये असे फीचर्स काढा ज्याने तुमचं प्रोडक्ट बाकीपेक्षा वेगळं होईल. बघा इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स दॅट मीट कस्टमर नीड्स. हाऊएव्हर इनोव्हेशन कॅन बी कॉस्टली. साहजिक आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॅन बी कॉस्टली, तर पे ऑफ कॅन बी ग्रेट. बघा पे ऑफ ग्रेट असू शकतो, जरी खर्च केला तरी जर ते इनोव्हेशन कस्टमरला आवडलं तर संपलात ना भाऊ विषय तुमचा, तुम्ही लीडरच झाला मार्केटमध्ये. फॉर एक्झाम्पल ऍपल. बघा ऍपल ह्यूज अमाऊंट R&D मध्ये इन्व्हेस्ट करतं आणि कस्टमर व्हॅल्यू करताय ऍपलला, कारण कस्टमर साठी ते वेगवेगळे चांगले चांगले फीचर्स आणून कस्टमरची युटिलिटी वाढवत असतात. लक्षात येतं का? प्राइसिंग डिफरन्शिएशन म्हणजे लोकांपेक्षा माझी प्राइस वर खाली करायची, पण हे इट इज सिमिलर टू कॉस्ट स्ट्रॅटेजी. लक्षात आलं का? प्राइसिंग the fluctuation based on supply and demand and may also be influenced by customers' ideal value of product. Companies that differentiation based on price either determine to offer at lowest price or can attempt to establish superiority through higher price. Differentiation दोन वेळेला, एक तर तुम्ही लोअर प्राइस चार्ज करा कस्टमर कडनं, नाहीतर हायर चार्ज करा. जसं की ऍपल हायर चार्ज करतं आणि विवो ओप्पो लोअर चार्ज करतात, लावा लोअर चार्ज करतं. एक्झाम्पल ऍपल डॉमिनेट स्मार्टफोन्स बाय चार्जिंग हायर प्राइसेस. लक्षात येते का? कारण हायर प्राइसेसनी काय होतं, इल्युजन क्रिएट होतं की हायर प्राइस देतात याचा अर्थ काहीतरी जास्त गोष्ट ते देत असणार. Organizational differentiation is yet another form of differentiation, maximizing the power of brand or using the advantage that organization possesses can be instrumental to success.
location advantage, name recognition, customer loyalty, provide additional ways for differentiation. फॉर एक्झाम्पल ऍपल हॅज बीन बिल्डिंग अ कस्टमर लॉयल्टी. ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तुमचं रेप्युटेशन डेव्हलप करा, तुमचं ब्रँड डेव्हलप करा, कस्टमरची लॉयल्टी डेव्हलप करा, तुमचं डिफरन्शिएशन अचीव झालं. जसं की मी म्हणलं, ऍपल वाला कस्टमर शक्यतो बाकी प्रोडक्ट्स घ्यायला जात नाही. का? कारण हे डिफरन्शिएशन ऍपलनी तयार केले. बरोबर आहे का? हे ऑर्गनायझेशनल डिफरन्शिएशन, ऍपल हे तिन्ही डिफरन्शिएशन स्ट्रॅटेजीज फॉलो करतं, प्रोडक्ट, प्राइस आणि ऑर्गनायझेशन. बघा, अचिव्हिंग डिफरन्शिएशन स्ट्रॅटेजी. आता ही स्ट्रॅटेजी अचीव कशी करायची? अचीव करताना काय डोक्यात ठेवायचं? बघा, ऑफर युटिलिटी टू कस्टमर्स अँड मॅच प्रोडक्ट विथ देअर टेस्ट अँड प्रेफरन्स. कस्टमरला काय पाहिजे ते त्याला द्या. इम्प्रूव्ह परफॉर्मन्स ऑफ द प्रोडक्ट, प्रोडक्टचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करा. हाय क्वालिटी प्रोडक्ट द्या. रॅपिड इनोव्हेशन करा, जेणेकरून नवीन नवीन बदल येत राहतील. डायनॅमिक एन्व्हायरमेंट. एनहान्सिंग ब्रँड इमेज, तुमची ब्रँड इमेज व्हॅल्यू डेव्हलप करा. आणि फिक्स करा प्रोडक्ट प्राइसेस बेस्ड ऑन युनिक फीचर्स ऑफ प्रोडक्ट अँड बाईंग कॅपॅसिटी फॉर द कस्टमर. कस्टमरच्या बाईंग कॅपॅसिटीनुसार त्या ते फीचर्स त्या त्या प्राइस बँड मध्ये फिट करा, जेणेकरून लोक तुमच्या प्रोडक्ट कडे अट्रॅक्ट होतील. ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा, रायव्हलरी काय, सेफगार्ड अगेन्स्ट कॉम्पिटिटर्स. बघा, आज ऍपल जे देतं बाकी देऊ शकत नाही, त्यामुळे मी सेफ झालो. आता ऍपल सेफ आहे. बायर्स दे डू नॉट नेगोशिएट फॉर प्राइस. ऍपलची प्राइस कोण नेगोशिएट करायला जातं का? नाही. का? कारण त्यांना माहिती की वेगळी व्हॅल्यू, स्पेशल फीचर्स त्यांना मिळतात. सप्लायर्स, बिकॉज डिफरन्शिएशन चार्जेस अ प्रीमियम प्राइस, दे कॅन अफोर्ड टू ऍब्सॉर्ब हायर कॉस्ट ऑफ सप्लायर्स फ्रॉम कस्टमर्स एज विलिंग टू पे एक्स्ट्रा. बघा, आज ऍपलचा सप्लायर जरी महाग प्रोडक्ट विकायला लागला, ऍपलची चिप जरी महाग झाली, तरी ऍपल ते अफोर्ड करू शकतं. का? कारण कस्टमरकडनं जास्त प्राइस मी चार्ज करतोय, कस्टमर मला क्रॉस क्वेश्चनिंग करत नाहीये. एंट्रन्स, इनोव्हेटिव्ह फीचर्स आर एक्सपेन्सिव्ह. इनोव्हेशन आणणं एक्सपेन्सिव्ह आहे, त्यामुळे नवीन लोकांकडे तेवढं कॅपिटल नसेल तर नवीन लोक येणार नाही. सबस्टिट्यूट कांट रिप्लेस द प्रोडक्ट विच हॅव हाय ब्रँड व्हॅल्यू अँड एन्जॉय कस्टमर लॉयल्टी. बघा, एकदा तुमची ब्रँड व्हॅल्यू डेव्हलप झाली की तुम्ही तुमचा कस्टमर कुठेही स्विच होत नाही, रिप्लेस होत नाही. का? कारण त्याला ब्रँड व्हॅल्यू मिळते. लक्षात आलं का? सिंपल आहे हे. तुम्ही जरा डोकं लावून पण याची उत्तर लिहू शकता. सिंपल आहे. डिसएडव्हान्टेजेस ऑफ डिफरन्शिएशन स्ट्रॅटेजी. आता आपल्याकरता काय आहे, आपल्याकरता क्वेश्चन कसे पडणार आहेत की एक सिच्युएशन दिली जाणार, यामध्ये कोणती स्ट्रॅटेजी चांगली राहील पोर्टरनुसार. मग आपल्याला बघायचंय, जर फ्यू मोर बायर्स असतील, प्राइस सेन्सिटिव्ह आणि इनोव्हेशनला स्कोप नसेल, तर मला ठरवायचं की कॉस्ट लीडरशिप बघायचे. बरोबर का? जिथं मार्केटमध्ये लार्ज स्केल बायर्स आहेत आणि इनोव्हेशनला स्कोप आहे, तिथं मला प्रोडक्ट डिफरन्शिएशन स्ट्रॅटेजी लावायची. लक्षात आहे का? या स्वरूपाचे क्वेश्चन्स मला येणार आहेत. थोडक्यात ऍप्लिकेशन बेस्ड हा सगळा सब्जेक्ट आपला राहणार आहे, जसं की मी इंट्रो व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. इन द लॉंग टर्म युनिकनेस इज डिफिकल्ट टू सस्टेन. बघा, तुम्ही युनिकनेस किती करणार आहे? काही ना काहीतरी वेळेस तुमचं प्रोडक्ट सिमिलर होणारच आहे. जसं की ऍपल आणि सॅमसंग सेमच वाटतात, अल्ट्रा प्रो मॅक्स आणि अल्ट्रा सेमच वाटतात. चार्जिंग टू हाय मे कॉज कस्टमर टू स्विच ऑफ टू अनदर अल्टरनेटिव्ह. बघा, हे जर ऍपलचा आयफोन 16 प्रो मॅक्स जर 10 लाखाला मिळायला लागला, तर मी स्विच करणार ना. जर जास्तीच कॉस्ट तुमची व्हायला लागली, जास्तीच प्राइस व्हायला लागली, तर कुठं ना कुठं तरी जाऊन बायर पण सेन्सिटिव्ह होणार. As we say, shift of iPhone users to another flagship phones. बघा, जसं की आता एकदम मधूनच जसं 13 प्रो मॅक्स यायला लागला, तसं 1.5-2 लाखाला फोन मिळायला लागले. मग काय झाले, लोक सॅमसंगला शिफ्ट झाले, ओप्पोला शिफ्ट झाले, विवोला शिफ्ट झाले. बरोबर का? फोल्डिंग फोन्सला शिफ्ट झाले. Differentiation fails to work if its basis is something that is not valued by the customers. Home delivery or pack snacks in 30 minutes would not be even a differentiator, as customer would not value such an offer. बरोबर आहे का? जसं की डॉमिनोजची ऑफर लोक व्हॅल्यू करतात, पण जर मी म्हणलं की चिप्स मी 30 मिनिटाच्या तुम्हाला घरी देईल, तर का मी उठून 2 मिनिटात रिटेलर कडनं आणू शकतो? मग ही व्हॅल्यू होणार आहे का नाही? जसं की मी म्हणलं ओवन प्लस ची चिप, ती स्विच सायलेंट वगैरे, त्याचा काही उपयोग नाही. माझ्यासारखा माणूस काय म्हणणार, त्या चिपसाठी मी 5,000 रुपये जास्त देऊ, जाऊ दे घरी. लक्षात आलं का? सो अशा आहेत त्याचे लिमिटेशन. काय की लॉंग टर्म मध्ये युनिकनेस कमी होऊ शकते. बरोबर आहे का? त्याच्यानंतर जर लई प्राइसिंग चार्ज केले तर कस्टमर स्विच होऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे असे तुम्ही डिफरन्शिएशन दिलं की जे कस्टमर व्हॅल्यू करत नाही, तर ही स्ट्रॅटेजी फेल होऊन जाणार आहे. लक्षात आलं का? घेऊयात एक 2 मिनिटाचा ब्रेक आणि तिसरी स्ट्रॅटेजी बघूयात. ओके, चला आता बघूयात पुढची स्ट्रॅटेजी, फोकस स्ट्रॅटेजी. A successful focus strategy depends on industry segment that is of sufficient size, good growth potential, and is not crucial to the success of other major competitors. Strategies such as market penetration,
market development offers substantial focusing advantages. Mid-sized and large firm can effectively pursue focus-based strategies only in conjunction with differentiation or cost leadership-based strategies. All firms essentially follow differentiated strategy because only one firm can differentiate with lower cost. The remaining firms must find their ways to differentiate their products. Focus strategies are most effective when customers have distinctive preferences or requirements and when the rival firms are not attempting to specialize the same in target segment. बघा, so focus strategies काय आहे? फोकस स्ट्रॅटेजी तुम्ही कायम डिफरन्शिएशन किंवा कॉस्ट स्ट्रॅटेजी सोबतच वापरू शकता. का? कारण फोकस स्ट्रॅटेजी तेव्हाच इफेक्टिव्ह असते जेव्हा कस्टमर, माझ्या मार्केटमध्ये कस्टमरचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, प्रत्येकाचे चॉईसेस वेगवेगळे आहेत आणि कंपनीज प्रत्येकाचे नीड्स मीट करायला मागत नाहीये. अशा वेळी मी काय करणार, एक पर्टिक्युलर क्लास ऑफ कस्टमर निवडणार, त्यांच्या नीड्स बघणार आणि त्यांच्या नीड्सला बेस्टच माझं प्रोडक्ट तयार करणार. बरोबर आहे का? जसं की माझी स्ट्रॅटेजी फोकस स्ट्रॅटेजी आहे सीए प्रोफेसरची. त्या कारण कंझ्युमरचे डिफरंट प्रेफरन्सेस असू शकतात. काही लोक इंग्लिश प्रेफर करतात, काही लोक हिंदी प्रेफर करतात आणि काही क्लास ऑफ कस्टमर्स, काही क्लास ऑफ स्टुडंट्स असं आहे ज्यांना ह्या दोन्हीपेक्षा मराठीतून जास्त कळतं. आणि आता इंडस्ट्री इथं फोकस करत नाहीये म्हणल्यावर मी काय केलं, मी फोकस स्ट्रॅटेजी ठरवली. माझ्यासाठी टार्गेट ग्रुप ऑफ कस्टमर्स काय आहे, माझ्यासाठी टार्गेट ग्रुप ऑफ स्टुडंट्स आहे असे स्टुडंट्स हे मराठी बेस्ड बॅकग्राऊंड मधून येतात आणि ज्यांना मराठीमधून शिकलेलं जास्त कळतं, जास्त प्रेफरन्स त्याला ते देतात. असे स्टुडंट जे शिकतात हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये पण विचार मराठीतूनच करतात. मी त्यांचा तो गॅप विचाराचा कमी करतो, डायरेक्ट मराठीतून इनपुट देऊन. माझी स्ट्रॅटेजी फोकस स्ट्रॅटेजी. फॉर एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता सीए प्रोफेसर लिहू शकता, पेपरमध्ये सुद्धा माझं प्रमोशन पण होऊन जाईल. लक्षात आलं का? The risks of pursuing the focus strategy include possibility of numerous competitors recognizing successful focus and imitating it. आता बघा, मी जरी या स्ट्रॅटेजी मध्ये जरी लीडर असलो, बरोबर आहे का, जसं मी पायनियर असलो, मेकर असलो जरी स्ट्रॅटेजीचा, तरी सुद्धा या स्ट्रॅटेजीला आता इमिटेशन होऊ शकतं. पण तोपर्यंत आपण जगाच्या फार पुढे गेलेलो असणार आहे. Or that customer preferences may drift towards product attributes desired by market as a whole. Organization using strategy may concentrate on a particular group of customer, geographic market, or a particular product line in order to serve well-defined or narrow market better than competitors who serve broader market. For example, Ferrari sports car. Ferrari ने एक पर्टिक्युलर कस्टमर टार्गेट करून ठेवला, त्यांच्याशिवाय ते दुसऱ्या कुठले विकत नाही. जसं की मी, माझ्यासाठी मार्केट ब्रॉड नसलं तरी मला फरक पडत नाही, माझं मार्केट नॅरो असलं तरी सुद्धा ते सफिशियंट आहे आणि मी त्याला टार्गेट करणार आणि मी त्याला टार्गेट करत आहे. लक्षात आलं का? सिंपल. Focus cost leadership. Focus leadership strategy requires competing on prices to target a narrow market. आता मराठी मार्केट मध्ये सुद्धा लोअर कॉस्टने जर मी ऑपरेट करत असेल तर ती झाली फोकस कॉस्ट स्ट्रॅटेजी. एक फोकस मार्केट ज्यामध्ये मी कॉस्ट लिडरशिप अचीव करतो, ज्याला म्हणतो मी फोकस कॉस्ट लिडरशिप. लक्षात आलं का? फोकस म्हणजे नॅरो मार्केट मध्ये कमी कॉस्ट वर खेळायचं, दॅट इज फोकस कॉस्ट स्ट्रॅटेजी. इन्स्टेड इट चार्जेस लोअर प्राइसेस दॅट कम्पीट विथ इन द टार्गेट मार्केट. समजा आता काय झालं, समजा आता नॅरो मार्केटमध्ये सीए प्रोफेसर सारखे अजून प्लेयर आले तर मी यावेळी काय करणार, मग कॉस्ट मध्ये खेळणार. मग मी फोकस कॉस्ट जर वर्क करायला केलं नाही तर मी फोकस डिफरन्सिएशन करणार. मी वेगळ्या काहीतरी टेक्निक्सनी, वेगळ्या काहीतरी नोट्सनी मी विकायचा प्रयत्न करणार. एक सेकंड घेऊया ब्रेक. चार्जिंग जरा डाऊन झाले, जरा चार्जिंगचा विषय झाल्यामुळे थोडस बंद पडलेलं, त्याबद्दल सॉरी. चला, फोकस कॉस्ट लिडरशिप आपण आलेलो आहोत परत. फोकस कॉस्ट लिडरशिप म्हणजे काय? लिमिटेड मार्केटमध्ये जेव्हा आपल्या एक नॅरो मार्केटमध्ये जेव्हा प्लेयर्स असतात आपल्या सोबत, आता जसं की मी सांगितलं या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आता हा नॅरो इंडस्ट्री मराठी सीए शिकणाऱ्या लोकांची, या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आता माझ्यासोबत प्लेयर्स येतील तेव्हा मग दोनच गोष्टींवरती आम्ही खेळू शकतो की फोकस्ड कॉस्ट लिडरशिप म्हणजे काय, त्याच मार्केटमध्ये कमी कॉस्ट मध्ये खेळायचं. दुसरी गोष्ट फोकस्ड डिफरन्शिएशन जे आपण आता बघणार आहे पुढे. फोकस्ड डिफरन्शिएशन. Focus differentiation requires offering unique features that fulfill demands of a narrow market. बघा, जेव्हा लोक कॉस्टची खेळायला लागतील तेव्हा मी काय करणार, एक स्पेसिफिक डिफरन्शिएशन करणार. नोट्स चांगल्या काढायच्या, टीचिंग टेक्निक्स बदलायचे किंवा बॅचेस तशा ऑर्गनाइज करायच्या की लोक अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. साहजिक आहे, सिंपल आहे. बघा, सिमिलर टू फोकस कॉस्ट स्ट्रॅटेजी, नॅरो मार्केट्स आर डिफाइंड इन डिफरंट वेज इन डिफरंट सेटिंग्स. Some firms using focus differentiation concentrate efforts on particular sales channel, सेलिंग वर इंटरनेट ओनली. जसं की मी म्हणेन की मी फक्त ऑनलाईन शिकेन की आता फक्त मी फिजिकलला शिफ्ट होणार. लक्षात येतं का? हे डिफरन्शिएशन अचीव करू शकतो आपण. त्यामुळे मी सांगितलं की फोकस्ड डिफरन्शिएशन हे आपल्याला पुन्हा रेकॉर्ड करावं लागणार आहे. की बघा,
फोकस्ड डिफरन्सिएशन. फोकस डिफरन्सिएशन हे अचीव कसं झालं? फोकस डिफरन्सिएशन हे अचीव झालं कशा थ्रू? की नॅरो मार्केटला युनिक फीचर्स मी प्रोव्हाइड करायला सुरुवात केली. लक्षात आलं का? थोडासा ऑडिओ पार्ट हा थोडासा कट झाला असेल किंवा तो कमी आवाज ऐकू आला असेल तर तेवढंसं प्लीज समजून घ्या. लक्षात आले नाहीत गोष्टी. लक्षात आलं का? सो फोकस डिफरन्सिएशन त्या हिशोबाने मी अचीव केलं. सो मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे फोकस स्ट्रॅटेजी अलोन कधीच आपण करू शकत नाही. फोकस मध्ये दोन गोष्टी, फोकस डिफरन्सिएशन आणि फोकस कॉस्ट स्ट्रॅटेजी. लक्षात आली का बाळांनो? मग आता जर आवाज कमी आला असेल तर तो पार्ट मी कव्हर करतो. आवाज कमी आल्याचा की जेव्हा फोकस मार्केटमध्ये नंबर ऑफ प्लेयर्स वाढतात तेव्हा तुम्ही दोन गोष्टींनी त्या मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी यूज करू शकता. नॅरो मार्केटमध्ये एक तर फोकस कॉस्ट म्हणजे त्या नॅरो मार्केटमध्ये कॉस्ट कमी द्या किंवा त्या नॅरो मार्केटमध्ये डिफरन्शिएट करा, प्रोडक्टचे फीचर्स वेगळे वेगळे तुम्ही द्या. एवढंच मी सांगितलेलं होतं. लक्षात आलंय का? ओके, चला पुढे जाऊया. अचिव्हिंग फोकस स्ट्रॅटेजी. आता फोकस स्ट्रॅटेजी जर अचीव्ह करायची असेल तर मला काय बघायचंय? बघा काय बघायचंय, स्पेसिफिक निश निवडा. जसं की मी निश निवडले. निश म्हणजे काय? पर्टिक्युलर सेक्टर निवडा, पर्टिक्युलर एरिया निवडा. जसा की मी निवडलाय मराठी सीए स्टुडंट, ज्याला मराठी शिकायचं असा सीए स्टुडंट. क्रिएटिंग सुपिरियर स्किल्स फॉर केटरिंग सच निश मार्केट. आपण केलं सुपिरियर स्किल्स. जसं की तुम्ही बघितलं की सुरुवातीचे सीए प्रोफेसरच्या चॅनलचे लेक्चर्स आणि आत्ताचे लेक्चर्स यामध्ये क्वालिटीमध्ये फरक आहे, कंटेंटमध्ये सुद्धा फरक आहे. जनरेटिंग हाय इफिशियन्सीज फॉर सर्व्हिंग सच निश मार्केट. आता हाय इफिशियन्सी, हाय क्वालिटी कॅमेराज, हाय क्वालिटी ब्लॅकबोर्ड्स, हाय क्वालिटी आपण इन्फ्रा आणलं. आणि डेव्हलपिंग इनोव्हेटिव्ह वेज इन मॅनेजिंग द व्हॅल्यू चेन. इनोव्हेटिव्ह वेज आणले. हँड रिटन नोट्स, बरोबर आहे का? हँड रिटन नोट्स, बीच म्हणजे चालू लेक्चर मध्ये शर्ट बदलणे, ट्रान्झिशन, हे काय इनोव्हेटिव्ह वेज आहेत. ऍडव्हान्टेजेस ऑफ फोकस स्ट्रॅटेजी. आता ह्याचे फोकस स्ट्रॅटेजीचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? प्रीमियम प्राइजेस कॅन बी चार्ज बाय ऑर्गनायझेशन फॉर देअर फोकस प्रोडक्ट. आता आतापर्यंत फ्री आहे तोपर्यंत फ्री आहे. नंतर आपण हळूहळू आता मी सांगेन तुम्हाला कसं कसं डेव्हलपमेंट होणार. पेड करताना पण आपण इन्फ्रा वेगळा देणार आहे, नवीन नोट्स देणार आहे, क्रिएटिव्ह गोष्टी देणार आहे. सो मी प्रीमियम चार्ज करू शकतो का? कारण आता कोणताही प्लेअर नाहीये जो ऑनलाईन मराठी शिकवतो सीए, बरोबर आहे का? मग मी काय करणार? मी प्रीमियम चार्ज करू शकतो, करत नाहीये. करू शकतो पण करत नाहीये. लक्षात ठेवा. ड्यू टू ट्रिमेंडस एक्सपर्टीज in goods or service, rivals and new entrants may find it difficult to compete. साहजिक आहे बाळांनो, आत्ता रायवल याच्यात घुसत नाहीयेत का? कारण हा अनएक्सप्लोर्ड एरिया आहे. किती स्ट्रेंथ आहे, किती ऑपॉर्च्युनिटी काय हे कळू शकत नाही. त्यामुळे आत्ता रायवल इथं घुसत नाहीयेत, बरोबर आहे का? आणि जरी घुसले तरी मराठी लोकांसाठी वेगळं लेक्चर रेकॉर्डिंग करणं हिंदी ट्युटर्सना शक्य नाहीये, तेवढं वेळ ते देऊ शकत नाहीत. त्यामुळं एंट्रन्स इथं यायला आता थोडे 2-3 वर्ष 4 वर्ष तरी कोण इथं घुसत नाही, आपणच आहे. आणि घुसलं तरी आपलं काहीतरी वेगळं निश हे राहणारच आहे काय. डिसएडव्हान्टेजेस ऑफ फोकस्ड स्ट्रॅटेजी. फोकस स्ट्रॅटेजीचे डिसएडव्हान्टेज काय आहेत? लॅकिंग इन डिस्टिंक्टिव्ह कॉम्पिटन्सीज मे नॉट बी एबल टू परस्यू फोकस स्ट्रॅटेजी. बघा, ज्यांना डिस्टिंक्शन करता येत नाही, ज्यांना कॉस्ट ऍडव्हान्टेज, ज्यांना डिफरन्सिएशन करता येत नाही, ते फोकस एका पर्टिक्युलर ट्रॅकवर पर्टिक्युलर मार्केटवर करू शकणार नाहीयेत. ड्यू टू लिमिटेड डिमांड कॉस्ट आर हाय विच कॅन कॉज प्रॉब्लेम. साहजिक आहे बाळांनो, मला डिमांड लिमिटेड आहे. कितीही म्हणा, हिंदी मार्केटपेक्षा माझं मार्केट लिमिटेडच राहणार आहे. त्यामुळे मला माझ्या कॉस्ट कम्प्लीट करण्यासाठी थोडे प्रीमियम चार्जेस ठेवावे लागणार आहेत. आता हे जोपर्यंत थोडं आहे तोपर्यंत ठीक आहे. जसं की मी बॅचेस फिजिकल किंवा ऑनलाईन जेव्हा बॅचेस रिलीज करायला लागेल रेग्युलर बॅचेस, तेव्हा मला काय आहे, मला माझ्या अर्निंग करता थोडं तरी प्राइसिंग त्याला ठेवावं लागणार आहे. इन द लॉंग रन निश कुड डिसअपियर or be taken over by large competitors by acquiring some distinctive competencies. साहजिक आहे, आत्ताचे जर हिंदीवाले ह्याच्यात घुसले तर त्यांना जास्त व्ह्यूइंग मिळणार आहे, आपल्याला कमी व्ह्यूइंग मिळणार आहे. त्यामुळे फोकस स्ट्रॅटेजीचं काय होणार आहे, आपल्याला तोटा सुद्धा लॉंग रन मध्ये होऊ शकतो. लक्षात आलं का बाळांनो? घेऊयात 1 मिनिटाचा ब्रेक आणि लास्ट स्ट्रॅटेजी बघूयात. हा चॅप्टर आता संपत आलेला आहे. ओके, बेस्ट कॉस्ट प्रोवाइडर स्ट्रॅटेजी. बेस्ट कॉस्ट प्रोवाइडर स्ट्रॅटेजी नाम में ही अर्थ है. बघा, नावातच अर्थ आहे. न्यू मॉडेल आलंय, न्यू मॉडेल, बरोबर. इज फर्दर डेव्हलपमेंट ऑफ अबाउट 3 जेनेटिक स्ट्रॅटेजी. 3 स्ट्रॅटेजी, डिफरन्शिएशन, कॉस्ट लिडरशिप आणि फोकस, या तिन्हीला मिळून एक हायब्रिड तयार झालेला आहे. बेस्ट कॉस्ट प्रोवाइडर, बीसीपी, बेस्ट कॉस्ट प्रोवाइडर. It is directed towards giving customer more value for money by emphasizing on both low cost and upscale differences. साहजिक आहे ना भाऊ, कमी कॉस्ट मध्ये जास्त व्हॅल्यू लोकांना द्या. बेस्ट कॉस्ट प्रोवाइडर स्ट्रॅटेजी.
द ऑब्जेक्टिव्ह इज टू कीप कॉस्ट अँड प्राइजेस लोअर दॅन अदर सेलर्स ऑफ कंपॅरेबल प्रोडक्ट्स. जसं की कोण करतं, जसं की करतं विवो, ओप्पो. क्वालिटी कॅमेरा, सॅमसंगच्या एवढाच क्वालिटी कॅमेरा पण कमी प्राइस मध्ये. लक्षात आलं का? हे काय बेस्ट कॉस्ट प्रोव्हाइडेड स्ट्रॅटेजी. बेस्ट कॉस्ट बघा, बेस्ट कॉस्ट प्रोव्हाइडेड स्ट्रॅटेजी इन्व्हॉल्व्स प्रोव्हाइडिंग कस्टमर्स मोर व्हॅल्यू फॉर लोअर कॉस्ट अँड बेटर क्वालिटी. More value, lower cost, better quality. It can be done through offering product at lower price with comparable quality or charging similar price with higher quality. Simple आहे दोन. एक तर प्राइस कमी करा, तेवढेच फीचर्स द्या, प्राइस कमी करा, किंवा प्राइस तेवढंच ठेवा, फीचर्स जास्त द्या. Simple. For example, Android flagship phones from OnePlus, Xiaomi, Oppo, Vivo are all rooting for giving better quality at lowest prices. They are following best cost provider strategy to penetrate market. Simple आहे. काय करायचंय, ओप्पो विवो वाले काय करतात, फ्लॅगशिप फीचर्स देतात, जसं की गेम सेंटर, किंवा तुम्हाला ड्युअल ऍप्स येतात, किंवा तुम्ही किंवा अजून काय करू शकता, तुम्ही मल्टी स्प्लिट स्क्रीन करू शकता. हे फ्लॅगशिपचे फीचर्स ते कमी रेंज मध्ये द्यायला बघतात, जेणेकरून सॅमसंग आणि ऍपलचेच फीचर्स तुम्हाला कमी प्राइसिंग मध्ये मिळत जावेत. लक्षात आलं का? सिंपल आहे. ऍक्टिव्हिटी ऑफ मायकल पोर्टर जेनेरिक स्ट्रॅटेजी. आता ह्या ज्या पोर्टर भाऊंनी स्ट्रॅटेजी दिल्या, आपलं काम वाढवलं, ह्याचे यूज द ब्लँक स्पेस अगेन्स्ट इच बिझनेस टू आयडेंटिफाय विच जेनेरिक स्ट्रॅटेजी बिंग यूज. बघा आपल्याला काय करायचंय, आता हा होमवर्क नाही देणार मी, इथंच कव्हर करायचंय की ज्या बिझनेस आयडियाज आहेत ह्या कोणत्या स्ट्रॅटेजी मध्ये कव्हर होतात बघायचं. बिल्डिंग द बेस्ट इन क्लास हेडफोन्स विथ नॉइस कॅन्सलेशन अँड प्रीमियम क्वालिटी इयर क्युशन्स. बघा मी काय करतोय, बेस्ट हेडफोन देतोय, नॉइस कॅन्सलेशन. हे काय फीचर आहे, फीचरनी प्रोडक्ट होत आहे वेगळं, त्यामुळे हे डिफरन्शिएशन स्ट्रॅटेजी. लक्षात आलं का? स्ट्रॅटेजी ओळखायची आपल्याला, कळालंय का? बघा, प्रोव्हाइडिंग मॅक्सिमम व्हॅल्यू इन अ फोन विच इज विदिन द स्पेंडेबल लिमिट्स ऑफ मिडल क्लास ऑफ इंडिया. ही आता आहे, ही आहे मिडल क्लास इंडिया. ह्याला आपण दोन स्ट्रॅटेजी म्हणू शकतो, एक तर फोकस्ड, ह्याला काय म्हणू शकतो आपण, फोकस्ड स्ट्रॅटेजी मधले दोन्ही वापरतोय, किंवा आत्ताच बीसीपी स्ट्रॅटेजी ही पण आहे. बेस्ट कॉस्ट, बरोबर आहे का? बेस्ट कॉस्ट प्रोव्हाइडर स्ट्रॅटेजी ही सुद्धा मी इथं वापरू शकतो. आणि फोकस स्ट्रॅटेजी, being in a position to dominate the glass manufacturing units across country and thus using economies of scale, cost leadership. का? कारण इकॉनॉमी ऑफ स्केलनी काय होणार आहे, माझी युनिट कॉस्ट कमी होणार आहे, पर युनिट फिक्स कॉस्ट कमी होणार आहे. आणि टार्गेटिंग द बिलो पॉवर्टी लाईन इंडिव्हिज्युअल, टार्गेटिंग फोकस. लक्षात आलं का? चार स्ट्रॅटेजीज. पहिली होती डिफरन्शिएशन, दुसऱ्यामध्ये बीसीपी अप्रोप्रिएट, तिसऱ्यामध्ये कॉस्ट आणि चौथ्यामध्ये फोकस. लक्षात आलं का? अशा तऱ्हेने हा चॅप्टर संपलेला आहे. या चॅप्टर मध्ये आपण काय केलं बाळांनो, इंटरनल एन्व्हायरमेंटचं अनालिसिस केलं, माझ्या ऑपॉर्च्युनिटीज बघितल्या, विकनेसेस बघितल्या, आणि त्याला आपण थ्रेट्स सोबत बघून नेक्स्ट स्वॉट अनालिसिस केलं. त्यात मला एक माझी पोझिशन कळली, आणि त्या हिशोबाने मी मला कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज डेव्हलप करण्याकरता कोर कॉम्पिटन्स आधी डेव्हलप केला, आणि कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज करण्याकरता मी चार स्ट्रॅटेजीज वापरल्या. पहिली आहे कॉस्ट लिडरशिप, दुसरी आहे प्रोडक्ट डिफरन्शिएशन किंवा डिफरन्शिएशन, तिसरी स्ट्रॅटेजी आहे फोकस स्ट्रॅटेजी, ज्यामध्ये फोकस कॉस्ट लिडरशिप आणि फोकस्ड प्रोडक्ट डिफरन्शिएशन, फोकस डिफरन्शिएशन, आणि चौथं बेस्ट कॉस्ट प्रोव्हाइडर स्ट्रॅटेजी. लक्षात आले का? एकदम साधा सिंपल टॉपिक आहे. रिव्हिजन लेक्चर किंवा फास्ट ट्रॅक लेक्चर जेव्हा मी टाकेन तेव्हा ह्याच्या रिव्हिजन्स पण येतील, आपल्या नोट्स पण येतील. तुर्तास हा व्हिडिओ तुम्ही 2 वेळा जरी पाहिलात तरी तुम्हाला हा चॅप्टर कळून जाणार आहे. ओके, आपण आता 5 चॅप्टरचं स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचं सिलेबस आहे, त्यातले 3 चॅप्टर्स आपण कव्हर केलेले आहेत. 60% वी आर थ्रू. बाकी आपण बघूयात नेक्स्ट सेशन मध्ये, भेटूयात विथ मोर अँड मोर कंटेंट आणि मोर अँड मोर क्वालिटी. द CA प्रोफेसर साइनिंग ऑफ. बाय बाय, टेक केअर.